भागे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा केला अरुणी नारायण मोहे क्षण वेगळा घालून या भार माथा अवघी चिंता वारली केला अरुणी नारायण मोहे क्षण वेगळा तुका म्हणे वचनासाठी नामकंठी धरियले केला अरुणी नारायण मोहे क्षण वेगळा विठोबा तुम्हारी
हगे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा केला मी नारायण नवे क्षण वेगळा. कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय सर्वांच्या अंतःकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि स्वतःचा अनुभव प्रतिपादन करून सांगणारा अशा पद्धतीचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. हे आश्रय संतांचे माता करणावरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख. हागे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा केला ऋणी नारायण मोहे क्षण वेगळा. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी होणार आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहातील असणारी ही 5व्या क्रमांकाची भगवंताची कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणावरून आले. भक्तकाम कल्पद्र भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून विशेष करून हरिभक्तीपरायण श्री शेळके सर आहेत त्यांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून स्वतःचा अनुभव वर्णन करून सांगतायत. काय अनुभव सांगतायत? मला सांगतात मी माझा अनुभव सांगतो माझ्या भक्तीचा, फक्त भक्तीचा नाही भावयुक्त अंतःकरणाने केलेल्या भक्तीचा. आणि फक्त भावयुक्त अंतःकरणाने केलेल्या भक्तीचा नाही, त्या भावयुक्त अंतःकरणाने केलेल्या भक्तीने जे प्राप्त झालेलं भाग्य आहे त्या भाग्याचा अनुभव सांगतो म्हणतात. हे हागे माझा अनुभव भक्ती भाव भाग्याचा सांगायला म्हटले महाराज. अनुभव ऐकायला त्यांनी चांगलं वाटेल आणि तुमचा अनुभव ऐकायचा, तुकोबारायांचा अनुभव ऐकायचा. काय अनुभव आहे? मला सांगता सहज आहे. केला ऋणी नारायण नोहे क्षण वेगळा. आम्ही अशी भक्ती केली भगवंताची की त्या भक्तीच्या प्रभावाने काय झालं असेल असं जर तुम्ही म्हणत असाल
तर परमात्मा प्रत्यक्ष ऋणी झाला आणि असा ऋणी झाला की अखंड आमच्या सानिध्यात राहू लागला. मध्ये क्षण वेगळा क्षणभर सुद्धा तो नारायण आम्हाला सोडून राहत नाही. हा आमचा अनुभव आहे. महत्वाची गोष्ट आहे. आपण नारायणाला धरून राहणं, आपण भगवंताच्या चिंतनामध्ये राहणं आणि नारायणाला आपल्या चिंतनात राहणं फार फरक आहे ना. पण तो माझ्या चिंतनात आहे, तो अखंड मला धरून आहे, हा माझा अनुभव आहे. तुकोबाराय अनुभव सांगतात. कशाने महाराज एवढा मोठा जगदानी असणारा परमात्मा ज्याला शोधण्याकरिता सगळं जग लढाईत आहे, धावपळ करतायत, त्यांना कोणालाच सापडत नाही. तो तुमच्या मागे मागे फिरतो का? काय असं साधन केलं तुम्ही? म्हणजे काय साधन केलं नाही. एक सोपी गोष्ट केली. म्हणजे काय? हे घालून या भार माथा अहो ही चिंता वाढली. त्याच्या समोर नेमकेपणाने गेलो. भगवंताच्या समोर जाताना नेमकेपणाने जात जावं महाराज. फार शाजूतपणा, फार शहाणपणा, फार जाणतेपणा, कळतेपणा जर देवाच्या समोर सांगितला तर देव विचार करतो तो म्हणतो फार वाटायला लावलीत मी आता. म्हणजे फार जास्त झाले, मला फार नेमते जाणते त्यांनी माहित आहेत. जे जाणीवेच्या अभिमानातच त्यांनी डुबले, बुडाले सर्वजण. हे सर्व मला माहित आहे. म्हणून किती अभिमान करणार आहात, फार वाटे लावले मी असे. पण जो अनन्य भावानं भगवंताला शरण जातो, भगवंताचं होतं आणि नेमकेपणानं भगवंताच्या समोर शांतपणे आपल्या अंतकरणातल्या भावना व्यक्त करतो ना, भगवान त्याचा स्वीकार करतो ना. महत्वाची गोष्ट आहे. भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरिता मनुष्य फार मोठा पंडित असला पाहिजे असं नाही. तो फार मोठा शास्त्री, फार आचार्य झाला पाहिजे असं नाही महाराज. फार भोळा बाबडा, तुका म्हणे भोळा भोळ्या बाबड्यालाच परमात्मा सहज प्राप्त होतो महाराज. हिरवी येराने व्हावं भार माथा. फक्त पदव्यांचा मोठेपणाचा भारच त्या लोकांनी त्यांनी डोक्यावर वागवायचा आणि भोळ्या बाबड्याने देव प्राप्त करून घ्यायचा. हा भोळा बाबड्यालाच मिळणारा देव आहे महाराज. काय करतात भोळे बाबडे लोक? नाही, सर्वस्व भगवंताला समर्पित करतात. घालून या भार माथा, त्याच्या माथावरच भार घालतात. देवा मला काहीच समजत नाही, काहीच कळत नाही रे देवा, मी फार आज्ञा आहे, सुज्ञ नाही, मला सांभाळ ना तू. आम्हा नकळे वेद, नकळे पुराण, शास्त्राची वचन नकळे आम्हा. तुकोबारायांची पत्नी महाराज, तिला काय समजत होतं वेद पुराण, पण ती स्वतः व्यक्त करते आहे भगवंताच्या समोर. देवा यातलं काही कळत नाही, फक्त एकच कळतं तू आमचा आहेस आणि आम्ही फक्त तुझेच आहोत, त्याच्या वाचून दुसरं काहीच नाही. एवढंच मला कळतं आणि एवढंच ज्याला कळतं देव त्याचाच होतो महाराज. महत्वाची गोष्ट आहे. मग घालून या भार माथा ही चिंता वाढली, काहीच चिंता शिल्लक राहिली नाही. भगवंताने सांभाळलं. कशामुळे ही युक्ती तुम्हाला सुचली असेल? काय झालं म्हणजे तुम्हाला हे साधन प्राप्त झालं जेणेकरून देव तुमचं झालं, तुमच्या मागे फिरू लागला? पण काय नाही, सहज गोष्ट आहे. तुकारामाने वचनासाठी नामकंठी धरलेले, वचनासाठी नामकंठात धारण केलं. कोणाच्या वचनासाठी? याचे दोन अर्थ मला करता येतील. हे काय? भगवंतानं स्वतःच वचन दिलेलं आहे. तो अनन्यशंतयं तो माम ये जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहं. त्याचं वचन आहे, मी सांभाळणार आहे. अनन्य भावानं मला शरण या. आणखी तो म्हणतोय हे सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचे. मी मोक्ष देणार आहे. अनन्य भावानं फक्त मला शरण या. पण भगवंताच्या वचनावर विश्वास ठेवला आणि त्याचं नाम कंठात धारण केलं आणि सर्वस्व भगवंतावर समर्पित करून टाकलं. त्याचा परिणाम काय झाला? केला ऋणी नारायण हे क्षण वेगळा क्षणभरही मला सोडून राहत नाही देवाचा. दुसरा अर्थ सांगतो. साधू संत आले, साधू संतांनी समजून सांगितलं बाबा भगवंताची शरणागती करा, म्हणून शरण जावे सर्व भावे देवाचे. का बरं? तोहा उतरेल पार नदीचा. भगवंताला शरण जा, भगवंताची शरणागती करा, म्हणवा हरीचे दास. आहे की नाही? भगवंताचं दास्यत्व त्यांनी करा. त्याचा परिणाम काय होईल? भगवान तुम्हाला सांभाळेल. म्हणून त्याने नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे सोडविन माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा हे दासी केले आम्ही. भगवान सोडवण्याकरिता येईल, फक्त अनन्य भावनेने भगवंताचं नामचिंतन रूपी साधना करत राहा. म्हणून संतांच्या वचनावर विश्वास ठेवला आणि भगवंताचं नाम कंठात धारण केलं. त्याचा परिणाम काय झाला? केला ऋणी नारायण एक क्षण वेगळा क्षणभरही देवाचा आमच्यापासून वेगळा राहत नाही. देवावर आमचं ऋण झालेलं आहे. असा विशेष असणारा अनुभव भक्तिभाव भाग्याचा तुकोबराय वर्णन करून सांगतात. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा Oh,
करुणी नारायण मोहे कृष्ण वेगा. प्रतिवर्षी भव्य दिव्य स्वरूपात आपला हा सप्ताह या छोट्याशा मासुर्डी गावामध्ये संपन्न होत असतो. भगवंताच्या कृपेने आज तुम्हा सर्वांच्या समोर भगवंताची सेवा करण्याचा हा योग जुळून आला. प्रथमच तुम्हा सर्वांच्या समोर बोलतोय. जवळ इथे कोणीतरी गावामध्ये बऱ्याच वर्षांपूर्वी कीर्तनाला येणं झालं होतं. गावाचं नावही माझ्या आठवणीत नाही, पण या परिसरात एकदा येणं झालं होतं. तुमच्यासमोर प्रथमच बोलतोय. तुम्ही काय ऐकणार आहात ते मला अजून माहीत नाही आणि मी काय सांगणार आहे हे तुम्हाला माहीत नाही. पण 2-5 मिनिटाचा परिचय झाला बोलण्यातून की मग आपोआपच माझ्या लक्षात येईल तुम्ही काय ऐकणार आहात आणि त्या पद्धतीने तुमच्या समोर रुचेल पचेल असं बोलण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच त्यांनी तुमच्या मनावर त्यांनी सगळ्या गोष्टी न ठेवता रुचेल पचेल असं भगवंताचं चिंतन करतो. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून भगवंताचं चिंतन 2 तास करायचं आहे. श्रद्धेने तुम्ही सर्वजण त्यांनी श्रवण करण्याकरिता बसलेले आहात. सरांच्या आग्रहास्तव एवढ्या दूर त्यांनी येणं झालेलं आहे. म्हणून एवढ्या दूर आल्यानंतर काहीतरी पदरात पडावा आपल्या पण आणि समोरच्यांच्या पण. मग काय त्यांनी सांगावं काय बोलावं थोडासा अनुभव जर सांगितलं तर कुठे बिघडलं. म्हणून त्यांनी भगवंताच्या भक्तीचा प्रेमाचा काही अनुभव प्रत्येकाच्या जीवनात असतो. तो अनुभवच फार महत्वाचा आहे. आणि परमार्थाकडे पाहत असताना परमार्थ हा प्रत्येक मनुष्य करतोच महाराज. सर्व स्वभावताच भजनशील, सर्व जीव त्यांनी स्वभावताच भजनशील आहेत महाराज. पण तरी सुद्धा प्रत्येकाचा अनुभव काय आहे हे जास्त महत्वाचं आहे. अनुभवाकडून परमार्थाला पाहत जावं. नाही तर बऱ्याच दिवसाची परमार्थिक लोक असतात आणि अनुभवात जर पदरात नसलं तर घोटाळा होण्याची दाट शक्यता असते. नाहीतर त्या लोक वारी करतात, पारायण करतात, सगळ्या गोष्टी करतात, पण अनुभवच येत नाही. आणि तो अनुभव न येता जर त्यांनी जन्मभर ही सगळी साधनं केली आणि अनुभव न घेताच जर मृत्यू झाला तर काहीच हाताला सापडत नाही. आमची भावना म्हणायची वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज देवकर ज्यांच्याकडे माझं श्रवण आहे ते म्हणायचे कहा गए तो कहा नाही, क्या लाय तो कुछ नाही. कुठे गेले म्हणे कुठे नाही, काय आणलं म्हणे काहीच नाही. मग गेला कशाला होतास. एक वारकरी बुवा होते, बऱ्याच वर्षापर्यंत वारी केली होती. एका गृहस्थानं त्यांना विचारलं महाराज किती वर्षापासून वारी करतात, तुमचं वय किती आहे. ते म्हणले माझं वय 60 वर्षाचं आहे. आणि तुमच्या वाऱ्या किती झाल्या. ते म्हणले माझे 61 वाऱ्या झाल्या. 60 वर्षाचं वय 61 वाऱ्या झाल्या हे कसं काय त्याला झालं असेल. त्यांनी विश्लेषण करून सांगितलं. ते म्हणले महाराज आईच्या पोटात असताना एक केली होती. म्हणजे आईच्या पोटातली पण गणितात धरली. म्हणजे ह्या 60 वर्षातल्या दर वर्षाची एक आणि आईच्या पोटातली एक म्हणजे किती झाल्या 61 वाऱ्या. वय 60 वर्षाचं वाऱ्या 61 झाल्या. मग प्रश्न विचारला पुढचा काय तुम्हाला अनुभव म्हणजे तसं नाही अजून काय. मग एवढ्या वाऱ्या कशा करता गेल्या. परमार्थ जर करायचा तर अनुभव महत्वाचा आहे महाराज. वडकटी उचलतानाच मनात भाव असला पाहिजे. संपदा सोहळा नागळे मनाला लागला ढगळा पंढरीचा जावे पंढरीशी आवडे मानसी कधी एकादशी आषाढी. तुका म्हणे असे आर्त ज्याचे म्हणे त्याची चक्र पाणी वाढ भगवान वाट पाहतो महाराज. पण वारीला जातानाच विचार केला पाहिजे महाराज. पडशी पताक त्यांनी हातात घेत असताना मनात भाव निर्माण व्हावा की मी पंढरीनाथाला भेटण्याकरिता निघालेलो आहे. माझा देव मला पाहायचा आहे, माझा देव मला दिसणार आहे, मी देवाबरोबर बोलणार आहे. हल्लीच्या युगात त्यांनी लोकांना हे वाटतच नाही मला देव भेटत असतो, देव बोलत असतो, देव दिसत असतो, देवाचा साक्षात्कार होत असतो, देव येत असतो. लोकांना ही कल्पना वाटते. उगीच काहीतरी खुळीच कल्पना केल्यासारखं वाटतं. तसं नाही. देव येत असतो. निदान वारकऱ्याच्या अंतःकरणात तरी दृढ भाव असला पाहिजे की देव भेटत असतो, देव दिसत असतो. आणि त्याला स्वप्न पाहिलं पाहिजे. घरातून निघतानाच विचार केला पाहिजे की माझा देव मला पाहायचा आहे आणि मला देव भेटणार आहे. एवढी दृढ भावना जर अंतःकरणात धारण केली तर कोणत्या ना कोणत्या रूपात भेटतो महाराज. आणि भेटून ज्यावेळेला निघून जातो त्यावेळेला नंतर कळतो की हा देव होता. त्याच्या भेटीचा जो अनुभव आहे तो फार विशेष असणारा अनुभव आहे महाराज. तो जीवनामध्ये साठवून ठेवण्याचा अनुभव आहे. असे अनेक अनुभव जीवनात परमार्थ करताना येत असतात. पण परमार्थाकडे पाहत असताना अनुभवाच्या बाजूने पाहत जावं. अनुभव किती प्राप्त झाला महत्वाचा आहे. एरवी संसारात सर्व लोक अनुभवीच आहेत. प्रत्येकाला अनुभव आहे, प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव आहे. समाजात वेगवेगळे स्तर आहेत. सगळ्यात खालचा जर स्तर कोणता असेल तर पामर नावाचा वर्ग आहे. पामर म्हणजे काय. त्याला विधिनिषेध काही मान्य नाही महाराज. त्याला वेद मान्य नाही, शास्त्र मान्य नाही, संत मान्य नाही. वाटेल तसा वागतोय. 4 वाक मताचा आहे. 4 वाक. त्याला काही भोजन ते भक्ती मरण ते मुक्ती पाखंडीची पाखंडीच आहे महाराज. तो त्यांनी पामर आहे. विधिनिषेध अशा पद्धतीने जाणत नाही महाराज. त्याच्याकरिता शब्द वापरतात. आटोनी वेटोनी बांधिला मुंडासा तसे म्हैसा जना माझी. म्हैसा म्हणजे म्हशीचा मुलगा.
ते जर नाही कळालं तर रेडा, ते नाही कळालं तर आमच्याकडे त्याला टोनगा म्हणतात. म्हणजे असे टोनग्याच्या प्रवृत्तीचे लोक समाजात असतात, जे त्यांनी कुठेही तोंड घालतात. म्हणजे कुठेही म्हणजे काही घरातही तोंड घालतात आणि बाहेरही तोंड घालतात. तुम्हाला समजतं ना मी काय बोलतो ते? महत्वाचा विचार सांगताय मला. अशा प्रवृत्तीचे लोक, टोनगा ही एक प्रवृत्तीच आहे मला. अशी प्रवृत्ती आहे जो त्यांनी विधीने प्राप्त झालेले भोगही भोगतो आणि निषिद्ध भोगांचाही अशा पद्धतीने स्वीकार करतो. तो द्यूतही खेळण्याच्या मागे लागतो, तो मद्य पिण्याच्या मागे लागतो, तो व्याभिचार करण्याच्या मागे लागतो, तो मांस खाण्याच्या मागे लागतो. नरकात जाण्याची सगळी साधनं त्याच्याकडे पाहायला मिळतात. द्यूतांच्या मद्यांच्या पिशितांच्या द्यूतांच्या मद्यांच्या पिशितांच्या वेश्या पापर्धी चौर्यम परदार सेवा येतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरके नयंती. नरकात नेणारी 7 व्यसन पामराकडे पाहायला मिळतात. तो द्यूतही खेळतो. द्यूत खेळणं म्हणजे जुगार. जुगार खेळणं वाईट गोष्ट आहे. पांडवांना एवढं सगळं त्यांनी भोगावं लागलं दुःख कशामुळे? फक्त जुगार खेळले म्हणून. चांगले असते का जुगार? पांडवांसारख्यांना खेळावं लागलं. क्षत्रियाचा धर्म आहे माणूस. त्यांना आवाहन केल्यावर त्यांनी समोरच्याने खेळावं लागतं, मग ते खेळले. त्याचा परिणाम त्यांनी सगळं हारले. फक्त जुगारीमुळे सगळं हारले. त्याच्यात कली वास्तव्य करतो, कली. म्हणून त्यांनी द्यूत मध्य श्रेय सुनहा यत्र वर्णा चतुर्विधा 4 गोष्टी वर्णन करून सांगितले. कली कुठे कुठे राहतो म्हणतात. राजा परीक्षितीनं कलीला त्यांनी पकडलं आणि पकडून त्याला मारणार इतक्यात त्यांनी मला शरण आला. आणि शरण आल्यानंतर त्यांनी म्हणलं मला मारू नका, मी भगवंताचा भक्त आहे. ज्या दिवशी भगवान निज धामाला निघून गेला त्या दिवशी मी आलो. मी वैष्णव आहे, भगवंताच्या आज्ञेने आलो. भागवतात वर्णन आहे यदा मुकुंदो भगवान क्षाम त्यक्त्वा स्वपदं गतः तद्दिनात कलिरायात सर्व साधन बाधका. सर्व साधनांमध्ये बाधा निर्माण करणारा कली त्याच दिवशी आला ज्या दिवशी भगवान निज धामाला निघून गेला. राजा परीक्षितीने त्याला पकडलं, मारणार आहे, शरण आला. म्हणे असं करू नका, कुठेतरी राहायला जागा द्या. 4 जागा राहण्याकरता दिल्या. पहिली जागा दिली द्यूत, म्हणजे त्यांनी जुगार, त्याच्यात कली राहतो. मद्य म्हणजे त्यांनी दारू पिणं, त्याच्यात कली राहतो. सुना म्हणजे त्यांनी महाराज हिंसा करणं, त्याच्यामध्ये कली राहतो. हे अनेक प्रकार त्यांनी पाहायला मिळतात. पण एवढ्यात त्याला दम पडला नाही, चैन पडलं. त्याला वाटलं अजून एखादा असावं म्हणून 5वं स्थान मागून घेतलं महाराज राहण्याचं. आणि ते 5वं स्थान जर कोणतं असेल तर सुवर्ण, सोन्यात कली राहतो. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगतोय. सोन्यामध्ये कली राहतो म्हणून सोनेवाले सोना नाही, सोनेवाल्यांना जागे राहावं लागतं. असं आहे. भागवतामध्ये सांगितलं की सोन्यात कली राहतो. आणि भागवतातच त्यांनी महाराज उद्धवाला भगवंताने ज्यावेळेला उपदेश केला त्यावेळेस भगवंताने स्वतःच्या विभूती सांगितल्या. आणि या विभूतीत भगवान सांगतोय धातू नामस्मी कांचन. कांचन म्हणजे सोनं. धातूमध्ये त्यांनी सोनं हा धातू म्हणजे मीच आहे, माझी विभूती आहे. मग देव स्वतःच म्हणतोय मी सोन्यात राहतो. आणि देव स्वतःच म्हणतोय सोन्यात कली राहतो. म्हणजे नेमकं काय खरं ठरवा महत्वाचा विचार आहे. लक्ष करू काय काय म्हणतो तो नाही. जे सोनं कष्ट करून घाम गाळून स्वकष्टार्जित त्यांनी मिळवलेलं असतं ना त्याच्यात देव राहतो. देव राहतो. जे सोनं त्यांनी महाराज हिसकावून आणलेलं असतं, लुबाडून आणलेलं असतं, चोरून आणलेलं असतं, त्याच्या पुढचा एक शब्द मला माहिती आहे, हुंड्यात मिळवलेलं असतं. हुंड्यात पण लोक सोनं घेतात. इतके तोळे द्या, हे तोळे द्या म्हणजे आपल्या मुलाची बोली लावण्यासारखं आहे. म्हणजे मुलीच्या बापावर उपकारच केला यानं मुलाला शिकवलं. म्हणजे मुलगा एवढा शिकवला, त्याला त्यांनी नोकरी लावली, सगळं झालं, मुलीच्या बापाकडून सोनं घ्यायचं. मग एवढे तोळे द्या म्हणजे त्याच्याकडून बळजबरीनं घेतलेलं सोनं त्याच्यात कली राहत असतो. आणि तो कली त्याच्यात प्रवेश करतोच महाराज. महत्वाची गोष्ट ते सोनं आपल्या घरात येतं पण ते राहत नाही महाराज, जात. आणि एकटं नाही जात, आपल्या सोन्याला घेऊन जात. आपला सोन्या कळतो ना तुम्हाला? म्हणजे त्यांनी ते आलं की ते आपल्या सोन्याला नाही, ती बाई येते आणि त्यांनी म्हणते हे बघ एवढे तोळे घेऊन आलेले, धुणं धुवायला आणि भांडे घासायला आले नाही. माझ्या बापानं त्यांनी एवढं अशा पद्धतीने मला पाठवलं, राहणार नाही. तिथं ती जाते आणि त्याला घेऊन जाते, ते सोनं घेऊन जाते. म्हणजे कली राहतो ना तसं त्यांनी द्यूत खेळणं त्याच्यात कली आहे, मांस खाणं त्याच्यात कली आहे. मग कलीचं वास्तव्य आहे. पामर मनुष्य त्यांनी महाराज याच्यातच राहतो. तो त्याच्या बाहेर येतच नाही. त्याला बाहेर यावंसं सुद्धा वाटत नाही. त्याला वाटतं हेच आपलं जीवन आहे. आणि त्याच्यातलाच अनुभव असतो. ज्या दिवशी चांगली चोरी साधते तो म्हणतो बास आज फार चांगला अनुभव आला, मस्त चोरी साधली. ज्या दिवशी चांगला व्याभिचार करता येतो, चांगल्या घरात घुसता येतं, असं ज्यावेळेला त्यांनी घडतं तो म्हणतो चांगला अनुभव, पामराचा अनुभव. असे पण अनुभवी लोक समाजात आहेत.
त्याच्यापेक्षा उंच असणारे वर्ग समाजात आहे, त्याचं नाव आहे विषयी. हा विषयी वर्ग काय आहे माहिती आहे? जो फक्त बायका पोरांचं भरण पोषण करण्यामध्ये मस्त झालेला आहे. त्याला स्वतःचा परिवार, चार भिंती, आपली बायको, आपली मुलं, एवढ्यांमध्येच रस वाटतो. त्याला बाकीचं काही दिसत नाही, काही आठवत नाही, मला त्याच्यातच रमलेला असतो. विधीनं विषयाचं सेवन करतो. विधी ते सेवन, विषय त्यागाची समानतेची भावनाच असते. वाढावे संतान, गरी व्हावे धनधान्य, अशी त्याची भावना असते. त्याच्यात राहतो, त्याचा पण अनुभव असतो. तो नेटानं प्रपंच करतो ना, नेटानं संसार करतो. मग त्या संसारातले अनुभव असतात. ते अनुभव आपल्या लेकरा बाळांना सांगत राहतो. असं केलं ना असं होतं, हे बघ बाळा, असं केलं ना असं होत असतं. अशा पद्धतीनं बांध रेटीत जायचा. मग बांध रेट्याच्यावर असा रेटला पाहिजे, कोणाला कळू द्यायचं नाही. कोणी नसताना नांगर धरायचा आणि मग त्यांनी नजर चोरून बरोबर रेटीत चालायचा. अनुभव आहे संसारिक माणसाचा. असाही अनुभव शिकवणारे लोक असतात ना, मग पुढच्या पिढीला अनुभव देतात. संसारिकाचा अनुभव महत्वाचा, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ वर्ग समाजात आहे. तो वर्ग जर कोणता असेल तर जिज्ञासू. ज्याला जिज्ञासा आहे, ज्याला त्यांनी भगवत स्वरूपाला जाणण्याची जिज्ञासा आहे, असा वर्ग फार कमी आहे समाजामध्ये. फार कमी आहे, फार दुर्लभ आहे महाराज. भगवत स्वरूपाची प्राप्ती करून घेण्याचा अट्टहास करणारा समाज फार कमी आहे. मुमुक्षुत्व धारण केलेला समाज फार दुर्लभ आहे. विवेक चूडामणीमध्ये श्री शंकराचार्यजी महाराज वर्णन करून सांगतात, दुर्लभम त्रयमेवैत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. या तीन गोष्टी दुर्लभ आहेत. नंबर 1 मनुष्य शरीर दुर्लभ आहे, जे आपल्याला मिळालेलं आहे. महाराज सर्वांना दुर्लभ आहे, पण आपल्याला मिळालेलं आहे मनुष्यत्वम. नंबर 2 मुमुक्षुत्वम. मुमुक्षुत्व म्हणजे काय? मुमुक्षुत्व करण्याकरिता त्यांनी महाराज मोक्ष कळावा लागेल. आणि मोक्ष कळावा लागेल. मोक्ष म्हणजे काय हो? तुम्ही ऐकतात ना सर्वजण. कधी कधी हे पण कीर्तनात ऐकलं पाहिजे, गरजेची गोष्ट आहे. आपला जन्मच मुळात मोक्ष प्राप्ती करिता झालेला आहे. शास्त्र असं म्हणतं की सर्व जीव मुमुक्ष आहेत. सर्व जीव मुमुक्ष, सर्व जीवांना मोक्षाची अपेक्षा आहे. मोक्षाची व्याख्या जर पाहायची असेल तर कारण सह वर्तमान जगताची निवृत्ती आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती, याचं नाव आहे मोक्ष. कारण सह वर्तमान जगताची निवृत्ती. दिसणार हे संपूर्ण जगत आहे हे मिथ्या आहे. गुरुजी वर्णन करून सांगायचे. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर सांगायचे की मिथ्या म्हणजे काय? स्वरूपवान आणि बाधयोग्य पदार्थास मिथ्या असं म्हणतात. म्हणून ज्यावेळेला वेदांत शास्त्राचं तत्वज्ञान आपण पाहतो, त्याच्यामध्ये विशेष असणाऱ्या प्रक्रिया वर्णन करून सांगितल्या. त्या प्रक्रिया सांगत असताना त्यांनी 3 सिद्धांत सांगितले. हे श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. 3 गोष्टी सांगितल्या. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि जीव हा ब्रह्मरूप आहे. या विशेष असणाऱ्या सिद्धांतांना अंतःकरणात धारण करून जो त्यांनी जगतोय त्याला सहज असणारी मुक्त स्थिती प्राप्त होत असते. म्हणून त्यांनी हे जाणलं पाहिजे. हे जाणण्याकरिता अट्टहास केला पाहिजे. कारण सह वर्तमान जगताची निवृत्ती. दिसणारं जे जगत आहे ते मिथ्या आहे. रज्जू सर्पाकार भासले जगदंबर तुकोबरा सांगतात. पण असं असणार हे जगत मिथ्या आहे आणि ब्रह्म सत्य आहे हे कळणं, त्याचं नाव आहे मोक्ष. हे नाही कळालं तर त्याच्यापेक्षा सोपं सांगतो. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती, याचं नाव आहे मोक्ष. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. प्रत्येक जीवाला जर विचारलं की तुम्हाला दिवसातून किती सुख दिलं पाहिजे, किती प्रमाणात दुःख दिलं पाहिजे, असं जर प्रश्न एखाद्याला विचारला तर माणूस काय उत्तर देईल? तो म्हणेल का मला एवढं सुख द्या, एवढं दुःख द्या. कोणी दुःख मागत नाही. दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. कोणालाच वाटत नाही मला दुःख व्हावं. मग सुखम सर्वाय रुच्यते. कायम स्वरूपी सुख असावं आणि दुःख कधीच नसावं, ही जी भावना आहे ही भावनाच मोक्षता आहे. महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी मोक्ष प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास करणारा एक वर्ग आहे, त्याला जिज्ञासू म्हणतात, त्याला मुमुक्षु म्हणतात. आणि तो अतिशय दुर्लभ आहे. त्याचा पण अनुभव आहे. तो अट्टहास करत असतो, सायास करत असतो, प्रयत्न करत असतो. त्याला चिंता वाटत असते. रात्रंदिवस चिंता तू राय म्हणा. तू का म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेसा, कोण मला सांगणारा भेटेल. असं त्याचा जीव त्यांनी तळमळ करतो. मोक्ष प्राप्त करून घेण्याकरिता किती तळमळतो महाराज म्हणून करून सांगतात. हे जीवन वेगळे Thank you.
खालसा तुका तळमळे भगवत प्राप्ती करून घेण्याकरिता, भगवंताला जाणण्याकरिता, मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करून घेण्याकरिता माणसाच्या अंतःकरणात तळमळ असली पाहिजे. परमार्थ हा तळमळीनं सिद्ध होत असतो. परमार्थ हा तळमळीनं साध्य होतो. लक्षपूर्वक ऐका. जर तळमळ नसेल तर जमत नाही महाराज. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. एक दृष्टांत सांगतो, लक्षपूर्वक ऐका. एकदा काय झालं, नाथ महाराजांकडे एक शेठजी आले महाराज. ते म्हणले तुम्हाला भगवत साक्षात्कार झाला असं मी ऐकलं, भगवान तुमच्याशी बोलतो, तुमच्या बरोबर त्यांनी क्रीडा करतो, मला पण देवाची प्राप्ती करून घ्यायची आहे. देव जर भेटून दिला तर बरं होईल. नाथ महाराज म्हणजे हो बरं झाला, थांबा निश्चित देव तुम्हाला प्राप्त होईल. थांबले शेठजी. बरं, नाथांच्या घरी 2 वेळा पूर्णाच्या पोळीचा स्वयंपाक होता. गावगाव होता ना पडून, महाराज पडवीतच पडून राहायचा, मस्त घंटा वाजता का जेवायला यायचं, दुसरं काही काम नव्हतं महाराज. तसं पडवणे राहील तये ताई उगाच संतांची पायी न मागे न करे काही तुझे अनगा विठोबा, असा पडूनच होता. म्हणून शेठजी सुद्धा पडवीत त्यांनी पथरी लावून बसले. जेवायचा टाइम झाला का जेवायला यायचे, सकाळी जेवायचं, जेवण चांगलं झालं. आता पूर्णाची पोळी अशी असते महाराज, त्याच्यात डाळ असते, गुळ असतो, त्याच्यात आणखी काहीतरी घालतात त्यांनी झोप येण्यासारखं. तुमच्याकडे कशा करत असतील पोळ्या मला माहित नाही, पण असं त्यांनी पूर्णाची पोळी खाली की झोप आलीच महाराज माणसाला. मग त्या शेठजीने जेवण करायचं, झोपायचं, दणकून झोपायचं. झोप झाली की संध्याकाळी परत यायचं, मग थोडी कथा वगैरे व्हायची, रात्री परत जेवायची की परत झोपायचं. असे 7 दिवस झाले. किती दिवस झाले? एक सप्ताहात झाला 7 दिवसाचा. आणि 7 दिवस झाले, जेवण मात्र चालूच आहे, झोपायचं काम चालू आहे. नाथ महाराजांकडे गेले, म्हणे का महाराज मला काय घरी खायला भेटत नाही, तुमच्या दारात येऊन पडलो, रोज जेवण खावण करून झोपलो, तुम्ही म्हणले देव दाखवतो, अजून तुमच्या मनात येत नाही म्हणजे देव दाखवायचं. का बरं देव दाखवत नाही? दाखवा ना देव मला. हो म्हणे मी विसरलोच. नाथ महाराज म्हणले दाखवतो ना. म्हणले चला माझ्या बरोबर. चला म्हणले की बरोबर नेलं गोदावरीच्या पात्रात. म्हणे देव पाहायचं असलं तर स्नान करावं लागेल आधी तुम्हाला. मग स्नान करण्याकरिता नेलं. म्हणे बुडी मारा. एक बुडी मारली. असं तीर्थात स्नान करायला गेलं की काही नियम असतो महाराज, त्याला कटी स्नान म्हणतात. म्हणजे असं कमरेपर्यंत त्यांनी जायचं, नाभीपर्यंत त्यांनी पाण्यात प्रवेश, तेवढं पाणी असलं पाहिजे, पण नाही दादांना द्यायला तेवढं पाणी नाही राहत. म्हणून नाभीपर्यंत पाण्यात जायचं. गेल्यानंतर नाक दाबून त्यांनी पाण्यात बुडी मारायची. जेवढा वेळ थांबता येईल, 2 मिनिटं 5 मिनिटं काय तुम्हाला नाही ना, एवढा वेळ कसं थांबता येईल? 2-5 सेकंद जेवढा वेळ तुम्हाला थांबता येईल तेवढं थांबायचं. परत वरती यायचं, परत त्यांनी खाली बुडी मारायची. का सांगतो मी हे कशा करतात? त्याचं कारण आहे महाराज, पाप हे हलका असतं आणि तीर्थ हे जड आहे महाराज. काय होतं, आपण ज्यावेळेला पाण्यात तीर्थात बुडी मारतो तेव्हा आपलं पाप सहजच वरती जातं आणि ती पाण्यावर तरंगतं. वस्तुस्थिती आहे महाराज, तरंगतं. आणि पाणी जर प्रवाहित होत असेल तर ते तीर्थ आपल्या पापाला घेऊन प्रवाहित होतं, म्हणजे पाप निघून जातो. तीर्थ स्नानाची रीत आहे महाराज. एकदा बुडी मारायची, दुसऱ्यांदा परत बुडी मारायची, तिसऱ्यांदा परत बुडी मारायची. मग त्याने वरती उभं राहायचं, हातात ओंजळीत पाणी घ्यायचं आणि जी आपली इष्ट देवता आहे त्या देवतेचं, पांडुरंगाचं, रुक्मिणीचं स्मरण करायचं आणि समोर पाणी सोडायचं. सूर्यनारायणाला समोर पाणी सोडायचं, अर्घ्य त्याने द्यायचं. ही देवतेला दिलेला अर्घ्य आहे महाराज. यानंतर आपल्यावर ऋषीमुनीचं ऋण आहे, साधू संतांचं ऋण आहे, आपल्या गुरुजनांचं ऋण आहे. त्यांच्या ऋणातून उतराई होण्याकरिता तीर्थातलं पाणी ओंजळीत घ्यायचं आणि 2 हातांच्या मधून सोडायचं. तुम्हाला दिसतं ना मी काय करत आहे ते, असं मधून पाणी सोडायचं. हे गरजेचं आहे महाराज, हे कोणी सांगत नाही, ही गरज आहे हे ऐकण्याची सुद्धा. लोक तीर्थयात्रा करतात पण असं कोणी करत नाही, महत्वाचं म्हणून सांगताय. असं त्यांनी करायचं. यानंतर त्यांनी आपले जे वाडवडील आहेत महाराज, ज्यांनी आपल्याला त्यांनी वाढवलं, सांभाळलं, त्यांच्यामुळे आपण त्यांनी जिवंत आहोत, मग त्यांच्याकरिता पण पाणी सोडलं पाहिजे. ओंजळीत पाणी घ्यायचं आणि अंगठ्याकडून सोडायचं, उजव्या हाताच्या असं अंगठ्याकडून सोडायचं आणि स्वतःच्या आत्मतुष्टीकरिता त्यांनी पाणी ओंजळीत घ्यायचं आणि असं अंगावर स्वतःच्या ओतून घ्यायचं. असे 2-4 प्रकार त्यांनी तीर्थात गेल्यावर करावे लागतात. मग तीर्थस्नान पूर्ण होत असतं. गोदावरीत नेलं महाराज त्याला, शेठजीला, आणि नेल्यानंतर सांगितलं बघा स्नान करावं लागेल. एक बुडी मारा, बुडी मारली. दुसरी बुडी मारा, मारली. तिसरी बुडी मारा, बुडी मारली. बुडी मारल्यानंतर नाथ महाराजांनी त्याचं मुंडकच धरलं महाराज पाण्यात, असं दाबून धरलं खाली त्यांनी महाराज. 1 सेकंद झाला, 10 सेकंद झाले, 1 मिनिट झाला, 2 मिनिटं झाले. असे होत नाहीत म्हणा, 2 मिनिटं कोणी जगेल का म्हणायचं दाबून धरल्यावर. पण तो त्यांनी 10-5 सेकंद झाले, अर्धा मिनिट झाला, नाथ महाराज सोडायला तर फार तळमळ झाली त्याच्या जीवाची. महाराज हातपाय फोडायला सुरुवात केली, नाथ महाराज सोडतच नाही त्याला. त्याची फार तळमळ झाली. मग हात सोडला आणि हात सोडल्यानंतर पाण्याच्या वरती आला, मोठा श्वास सोडला. नाथांकडे रागानं पाहायला लागला, म्हणला देव नव्हता दाखवायचा तर नसता दाखवलं तरी चालला असता, पण मारू घातलं. काय म्हणलं नसतं, म्हणलं कोणाला काही सांगितलं नसतं, तुम्हाला देव कळतो का नाही कळत, भेटवता की नाही भेटवता काही म्हणलं नसतं, पण मारायला लागलं तुम्ही मला खुशाल. हो म्हणे, कूल डाऊन, थोडे शांत व्हा, शांत व्हा. म्हणे का बरं? मी तुम्हाला मुंडकं दाबून धरलं पाण्यात, त्यावेळेला काय वाटत होतं?
ते म्हणजे असं वाटायचं कधी एकदा तुम्ही मला सोडा आणि कधी एकदा मी श्वास घेईन. मी श्वास घेण्याकरिता व्याकुळ झालो होतो. मला असं वाटायचं तुम्ही सोडावं, देव धर्म काहीच नको, मला फक्त जिवंत राहायचंय, श्वास घेण्याकरिता जीव कासावीत झाला. नाथ महाराज हसले. ते म्हणजे देव पाहिजे ना, मग देवाच्या प्राप्तीकरिता सुद्धा असं झालं पाहिजे. जेवढी व्याकुळता पाण्यात मुंडकं दाबल्यानंतर झाली होती ना, तेवढी व्याकुळता भगवंताच्या दर्शनाकरिता व्हावी लागेल, भगवंताला जाणण्याकरिता व्हावी लागेल, तेव्हा देव भेटेल महाराज. असा देव भेटत नसतो. म्हणून आपला परमार्थ फार छान छान चाललाय. लोकांना वाटतं गण लावला म्हणजे परमार्थ, माळ घातली म्हणजे परमार्थ, 2-4 पोथ्या वाचल्या म्हणजे परमार्थ. एवढ्यानं परमार्थ होत नसतो. हा तर बुत्ता करून आहे महाराज. फक्त ही लोकांच्या समोर त्यांनी दंभानं केलेली भक्ती आहे, सोंग दाखवणं आहे महाराज. वस्तुस्थिती काही वेगळीच आहे की आर्त अंतकरणात निर्माण झालं पाहिजे, आस अंतकरणात निर्माण झाली पाहिजे. ही दिव्य असणारी गोष्ट आहे. सहजासहजी अशी स्थिती निर्माण झाली की मग मात्र त्यांनी जिज्ञासूला सुद्धा त्यांनी परमात्म्याच्या भेटीची तरतूद होते महाराज. महत्वाची गोष्ट आहे. राजा परीक्षिताला शाप प्राप्त झाला. 7 दिवसात त्यांनी मरण्याचा शाप प्राप्त. 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प येईल तुला दंश करेल. तुम्ही कथा ऐकता आहात ना आता श्रीमद भागवत. त्याचं श्रवण केलं सर्व लोकांनी. राजाने काय केलं माहिती आहे? सर्वस्वाचा त्याग केला, वल्कल वस्त्र परिधान केले. हे देवासाठी घेऊन जोग देवासाठी घेऊन जोग अवघा भोग येते, सगळ्या भोगांचा त्याग केला. राजा सर्वस्वाचा त्याग करून त्यांनी गंगेच्या काठावर जाऊन बसला आणि भगवंताचा धावा करून म्हणलं, देवा आता तुझ्याशिवाय मला कोणी सोडू शकत नाही, तुझ्याशिवाय त्यांनी मला कोणी सांभाळू शकत नाही. पकडलो बाहर बुराई नहीं तो डूब जाएंगे, पकडलो बाहर बुराई नहीं तो डूब जाएंगे. कन्हैया भाव तुझ्या वाचून आता मला कोणी सोडवणार नाही. राम शरणम राम शरणम राम शरणम त्राहि माम, कृष्ण शरणम कृष्ण शरणम कृष्ण शरणम त्राहि माम. भगवंताचा धावा केला. त्याचा परिणाम काय झाला असेल तर शुकाचार्य महाराज त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाले. राजाच्या समोर आले. राजा गंगेच्या काठावर बसलेला आहे. राजाने त्यांना बोलावलं नव्हतं. राजाच्या अंतर्गत फक्त जिज्ञासा आहे भगवंताला जाणण्याची, भगवंताला पाहण्याची, मुक्त होण्याची. ती जिज्ञासा भगवंताच्या समोर मांडलेली आहे. त्याचा परिणाम काय झाला असेल तर भगवंताला ते कळालं. आपणची देव होय गुरु या नियमानं त्यांनी परमात्मा स्वतः शुकाचार्यांच्या रूपाने प्रत्यक्ष प्रगट झाला. ज्याला खरंच साधना करायची आहे, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, मी महत्वाचा मुद्दा सांगतोय. ज्याला खरंच देव पाहिजे, ज्याला खरंच भगवत साक्षात्कार करून घ्यायचा आहे, त्यांनी काही बाकीच्या खटाटोपी करायची आवश्यकता नाही. त्याने आपल्या जागेवर बसावं, चांगला साधक होऊन बसावं महाराज. भगवान स्वतःच कृपा करतो. महत्वाची गोष्ट आहे. जसं त्यांनी आंब्याच्या सीझन मध्ये आंब्याच्या झाडाला त्यांनी फळं येतात ना, त्या फळांमध्ये काही कैऱ्या असतात. मग त्या कैऱ्यांचं रूपांतरण त्यांनी पाडात होतं, पाड होतो महाराज, म्हणजे आंबा तयार होतो, झाडावरच त्यांनी होतो. मग तो आंबा तयार झाल्यानंतर, पाड झाल्यानंतर त्या पाडाला काही आमंत्रण द्यावं लागत नाही. पाखराला, पोपटाला हरिभक्तीपर्यंत पोपटराव मी आत्ताच त्यांनी पाड झालेला आहे, तुम्ही या आणि माझा आस्वाद घ्या, असं काही त्यांनी पाखराला तो पाड म्हणत नाही. पाखरू येतं, 1000 कैऱ्या असतात, ते 1000 कैऱ्यांवर बसत नाही, नेमकं त्याच पाडावर जाऊन बसत आणि त्याला त्यांनी चाखत मला. ते आंबे उतरवणारे लोक असतात ना, ते नेमके पाड बाजूला काढून ठेवतात. का बरं? पाखरानं टोकरलेलं गोड लागतं म्हणतात, गोड असतं म्हणतात फळ. पाखराला कळतं महाराज ते गोड. हा महत्वाचा विचार आहे, लक्षात घेण्यासारखी गोष्ट सांगतोय. का बरं असं झालं असेल? त्या पाडानं काही केलं नाही, फक्त स्वतःच परिवर्तन केलं. पत्र पाठवलं नाही, बोलावलं नाही, काय नाही, स्वतःच बदल केला. काय आधी हिरवं होतं ना, पेरी हिरवी होती, ती फक्त पिवळी झाली, बस स्वतःच बदल झाला. आधी टणक होती, आता ती मऊ झाली. आधी आंबट होती, आता ती गोड झाली. स्वतःच बदल करून एका जागेवर थांबले. त्याचा परिणाम त्यांनी स्वतःच पाखरू आलं आणि आस्वाद घेऊ लागले. आपल्यात सुद्धा त्यांनी कुविचारांचा हिरवटपणा आहे ना महाराज. आपल्यामध्ये सुद्धा अहंकाराचा टणकपणा आहे. आपल्यामध्ये सुद्धा विपरीत दुराग्रहाचा आंबटपणा आहे. हे सगळं आपण आपल्या जीवनात घेऊन फिरतो आहोत. आपण काय करावं? आपण फक्त त्यांनी मला कुविचार अंतकरणातले घालवावे. आपण अहंकार टाकून द्यावा.
आणि शांतपणे आपल्या जागेवर भगवंताचं चिंतन ठाईच बैसोनी करायचं चित्तामध्ये आनंद आळवावा असं करावं आणि मग भगवंताला जाण्याची आर्तता जर अंतकरणात असेल तर देव स्वतःच कृपा करेल आणि स्वतः राजाच्या समोर शुकाचार्य महाराज आले. राजाने साष्टांग प्रणिपात केला, त्यांना उंच आसनावर बसवलं आणि अंतकरणापासून त्यांनी त्यांची पूजा सेवा प्रार्थना करू लागला. महाराज हे हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हम भूल रहे थे वन में, बल खो बैठे थे तन में. हम भूल रहे थे वन में, बल खो बैठे थे तन में. तुमने आकर बल जगा कर जीवन कर दिया निहाल. हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. शुकाचार्यांच्या समोर साष्टांग प्रणिपात केला. त्याचा परिणाम जर काय झाला असेल तर शुकाचार्यांनी विलक्षण असणारं तत्वज्ञान 7 दिवसात सांगितलं. राजाचा उद्धार झाला. अनुभव आहे. जर अंतकरणात त्यांनी भगवंताला जाणण्याची जिज्ञासा असेल आणि अंतकरणापासून जर भगवंताचा धावा केला तर तो परमात्मा जिज्ञासा पूर्ण करण्याकरिता स्वतःच गुरु रूपाने येतो आणि करतार्थ करतो. हा जिज्ञासूचा अनुभवच आहे. अनुभव आहे. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ वर्ग समाजात आहे, त्याचं नाव आहे ज्ञानी. ज्ञानी वर्ग आहे. ज्ञानाचा पण अनुभव आहे. काय अनुभव आहे मला सांग. या अभंगात जसं त्यांनी आधी माझा अनुभव पहिलं चरण आहे की नाही, तसं अजून एक अभंग आहे महाराज. हे साजाचा अनुभव विश्वदेव सत्य अनुभव आहे. म्हणजे ज्ञानाचा सुद्धा अनुभव आहे. ज्ञानी पुरुषाला हे सगळं जगत दिसत नाही, परमात्मा दिसतो. ज्ञान म्हणजे काय तुम्ही ऐकतात ना सर्वजण. मला एक सवय आहे. सवय अशी आहे की लोकांचे चेहरे पाहून गेअर चेंज करायचा. लोक काय ऐकतात ते त्यांनी पाहायचं. जर तुम्ही नेमके ज्ञानच ऐकत असताना निवड जर गोष्ट ऐकत असतात ना, मी त्याच्यावरच बोललो असतो सर. मग तुम्ही ऐकत नाहीत असं नाही. काय होतं माहितीये का, ती ऐकण्याची सुद्धा सतत सवय असली पाहिजे. त्याची परिभाषा त्यांनी आली पाहिजे, त्याची नजर आली पाहिजे. गुरुजी म्हणायचे परमार्थ ते लोकांच्या समोर प्रश्न विचारायचे. ते म्हणायचे सांगा परमार्थ गरीबाचा का श्रीमंताचा. लोकांना विचारायचं पाहते. लोक पुसबुस करायचे. कोणी म्हणायचं गरीबाचा, कोणी म्हणायचं श्रीमंताचा. 2-5 मिनिटं भांडण होऊ द्यायचे आणि मग त्यांनी उत्तर द्यायचे थांबा, परमार्थ गरीबाचा नाही, परमार्थ श्रीमंताचा नाही, परमार्थ नजरेचा. ज्याला नजर आली त्याचा परमार्थ आहे. जर नजरच नसेल परमार्थाचा नंतर परमार्थ काय करतो मनुष्य. नजर आली पाहिजे. ती नजर येईल कशानं, ती फक्त श्रवणाने येईल. सतत श्रवण केलं. मग कीर्तनकारांनी त्यांनी 2 तासाच्या कीर्तनात कधीतरी 2-3 प्रक्रिया तरी सांगत जाव्यात, जेणेकरून लोकांना प्रक्रिया ऐकायची सवय लागली, परिभाषा कळेल. नाहीतर त्या जर कधीच ऐकला नाही तर सांगायला सुरुवात केली कीर्तनकारानं एखाद्या तर डबड्यात खडे घालून खडखड वाजवल्यासारखं. आणि असं सांग फार लांब गेल्यानंतर तर अजिबात सांगत जाऊ नाही तर जाऊन पश्चाताप होतो. जर लोकांच्या पदरात नाही पडलं मग काय करायचं, मग सरळ भगवंताचं चिंतन करीत जा. ते गोड लागतं, मधुर आहे. अंतकरणापासून त्यांनी लोक श्रवण करत असतात. हा त्यातला भाव आहे मला. म्हणून ज्ञान कळणं पण काय सोपी गोष्ट नाही. ज्ञान म्हणजे काय, जर त्यांनी कठीणच व्याख्या ऐकायची असेल तर अबाधित अर्थाला जे विषय करतं त्याला ज्ञान असं म्हणतात. जे अबाधित अर्थाला विषय करतं त्याला ज्ञान म्हणतात. हे नाही कळलं तर त्याच्यापेक्षा सोपं सांगतो. काय सोपं आहे, एकामध्ये सर्वांना पाहणं याला ज्ञान म्हणतात. आणि ते नाही कळालं तर सर्वांमध्ये एकालाच पाहणं याचं नाव आहे ज्ञान. हे सगळे दिसतात ना समोर, याच्यात फक्त देवच आहे, एकच देव सर्व ठिकाणी गच्च, हेच ज्ञान आहे मला. आणि हाच ज्ञानाचा अनुभव आहे मला. बहुनाम जन्मनामांते ज्ञानवान मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिति समहात्मा सुदुर्लभ. सर्वत्र वासुदेव गच्च भरलेला हा ज्ञानी पुरुषाचा अनुभव आहे. असा अनुभव जीवनामध्ये त्यांनी येत जावा. ज्ञानाचा अनुभव आहे. या अभंगात जगद्गुरु तुकोबर अनुभव सांगतात. आता 4 वर्ग आपण पाहिले.
या 4 वर्गांपैकी तुकोबराय कोणत्या वर्गात बसतात हे पाहिलं पाहिजे. पहिला वर्ग सांगितलं ना, तो टोनग्यासारखा जो आटोनी वेटोनी बांधलेला मुंडाचा, त्याच्यात तुकोबराय आहेत का महाराज? नाही ना. तुकोबराय जर कधी तुकोबरायांचं ध्यान करायला लागले की हातात आसूड घेऊनच दिसतात. एक फटका टाकतील कधीतरी असं वाटतं. कारण कठोर असणारं तुकोबरायांचं जीवन आहे महाराज. वैराग्य संपन्न असणारं तुकोबरायांचं जीवन आहे. धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा. ते पामासारखं कसं लागतील महाराज? महत्वाचा विचार आहे. त्याच्यापेक्षा वरती जर जाऊन पाहिलं तर तुकोबरायांकडे विषय वर्गात जर त्यांना बसवायचं ठरलं तर तुकोबराय त्याच्यातही बसत नाहीत महाराज. महत्वाचा विचार आहे. तुकोबराय प्रपंचात फक्त दिसत होते हो. तुका भासला मानवी परिहार विला विग्रहे निर्विकारी. सामान्य तुकोबराय माणसासारखे दिसतात. ये मनुष्य पण ते भांब. त्यांच्याकडे पाहत असताना माणूस पण फक्त पाहायलाच आहे, ते देव आहेत महाराज प्रत्यक्ष. हा महत्वाचा विचार. संसारात कसे काय अडकते? लोक म्हणतात, काही काही शहाजूक लोक असतात ना समाजात सुद्धा, ते म्हणतात प्रपंचात राहून परमार्थ केला पाहिजे. साधू संतांनी नाही केलं का? म्हणजे तुकाराम महाराजांनी नाही केलं का? म्हणे वेड्या. तुकोबरायांना आयुष्य मिळालं 41 वर्षाचं. आणि तेवढ्या आयुष्यामध्ये खरं सांगायचं किती दिवस प्रपंचात राहिले असतील, किती दिवस भंडाऱ्यावरून भामचंद्र घोराड्यावर राहिले असतील. खरं सांगायचं इमानदारीने, कीर्तनात खोटं बोलत जाऊ नये. ज्यांना ज्यांना चरित्र तुकोबरायांचं माहिती आहे विचार करा हो. घरी येतच नव्हते, भंडारा डोंगरावर भामचंद्रावरच राहत होते, भगवंताचं चिंतन करत होते. कसे काय प्रापंचिक असतील? नामदेव महाराज नव्हते का म्हणजे प्रापंचिक? पण लोकांना कुठं माहिती आहे महाराज? नामदेव महाराज 18 वर्ष पंजाबात राहिले, घरदार सोडून त्याकडे राहिले. 18 दिवस तरी आपल्याला सवड सापडते का बाहेर कुठे जायला? आणि आपण म्हणतो त्यांनी महाराज प्रपंचात राहून परमार्थ करावा. कसं काय परमार्थ करावा? हा निवड शहाणपणा आहे महाराज, फक्त शहाजूकपणा आहे. लोकांच्या समोर दाखवायचं, झाकेडाला करण्याकरताच आहे महाराज सगळं. म्हणून असा परमार्थ होत नसतो. मला याच्यापेक्षा पण बोलायची सवय आहे, पण लांब गेल्यावर जास्त बोलत जाऊ नये. महत्वाचा विचार आहे. मग माझं तोंड आवडत नाही मला बोलायला. लोक शहाजूकपणा करतात ना, ते खपत नाही मला. फार त्रास होतो त्याचा की आम्ही परमार्थ करत नाही. चिडिया चावल ले चली बीच में मेरी डाल है ना. एक चिमणी होती, चोचीत दाणा घेऊन चालली होती तांदळाचा. तिला रस्त्यात डाळ दिसली. तिने विचार केला, म्हणजे फक्त तांदूळच चालू, नुसता भात करावा लागेल. आणि डाळ जर नेली तर खिचडी होईल, म्हणून डाळ तांदूळ दोन्ही न्यावं, पोटात खिचडी होण्याकरता. म्हणून थांबली आणि ती डाळ घ्यायला सुरुवात केली. तांदूळ खाली पडला. परत त्याने तांदूळ उचलला, परत डाळ पडली. एका वेळेला एकच घेता येतात. म्हणून प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही निधानी न घडे त्यासी. दोही पेवावरी ठेवू जाता हात, घडी अपघात शरीराचा. म्हणून दोन गोष्टी एकत्र होत नाहीत. म्हणून परमार्थच केला पाहिजे, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्याने तुकोबराय सांसारिक नाही, जे विषयी पुरुषांमध्ये मोडत नाही. त्याच्यावरचा मुद्दा तुकोबराय त्यांनी जिज्ञासू असतील. काय जिज्ञासा आहे तुकोबरायांच्या जीवनात? खरं सांगा. तुकोबराय पूर्ण स्थितीला ते स्वतःच म्हणतात, अनुरणिया थोकडा तुका आकाशाने घोडा गिळोने सांडले कलेवर भवभ्रमाचा आकार सांडली त्रिपुटी दीप उजळला घटी. तुका म्हणे आता पूर्ण उपकार करतात, जे दुसऱ्या उपकार करतात त्यांना काय जिज्ञासा शिकलेली? त्या वर्गात ते बसत नाहीत महाराज. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ वर्ग आपण पाहिला ज्ञानी. मग तुकोबरायांना फक्त ज्ञानी जर म्हणण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यांचे शब्द पाहता की ते म्हणतात, हे नको ब्रह्म ज्ञान चांगलं वाटतं नाही पोरांनी गायन केलं.
फार समाधान वाटतं. हे पोरं आणले इथं सप्ताह करतात, फार चांगली गोष्ट झाली. एका अंगाला फार चांगलं झालं, म्हणजे दुसरं पण अंग असलं पाहिजे. मग वाईट झालं म्हणणार आहात का? नाही, वाईट नाही म्हणणार, पण खंत व्यक्त करतो. असं आहे ना. या मुलांकडे पाहिल्यानंतर आपल्या अंतकरणात भाव जागृत व्हावा की आपल्या घरात अशी मुलं असतील ना, आपल्या घरात अशी मुलं, आणि या मुलांना त्यांनी आपण यांच्यासारखं केलं. बा ही गावातली मुलं मागची, मग तुमच्याकडे खंत व्यक्त करायचं काम नाही. मला वाटलं सगळे महाराजांचे बरोबर असो. काय झालं, गावगाव त्यांनी छोट्या छोट्या मुलांना जर घेऊन जर सप्ताहात गेलो तर त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. आणि आपल्या परिवारामध्ये त्यांनी अशा पद्धतीने आपण आपल्या मुलांना सुद्धा असं शिकवलं पाहिजे. पुढची पिढी कधी तयार होणार आहे. जुने लोक त्यांनी भजन करतात, काळ घेऊन त्यांनी म्हणतात, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, पण त्यांनी खो देण्याकरिता कोणतरी तयार केलं पाहिजे. बऱ्याच वेळा असं पाहायला मिळतं जे फार चांगले गाणारे असतात त्यांच्याच घरात कोणी तसं सापडत नाही. का बरं? संस्कारात कमी पडतात म्हणून. आपल्या मुलांना संस्कार केले पाहिजे, गरज आहे. आपण आपला धर्म सांभाळला पाहिजे, आपण आपला धर्म वाढवला पाहिजे. कीर्तनकारांना कंबर बांधून बोलत असताना 4-5 मिनिटं तरी धर्मावर नक्की बोललं पाहिजे महाराज. आणि लक्षात ठेवा, मला दुसऱ्या कोणाच्या धर्माची निंदा करायची नाही, आणि दुसऱ्या धर्माची निंदा करण्याकरिता मी उभा नाही, ते माझं काम नाही, तो माझा अधिकार पण नाही. पण मला माझा धर्म सांगण्याचा मात्र पूर्ण अधिकार आहे. हे धर्माचं व्यासपीठ आहे, आणि कंबर बांधून कीर्तनकारांना धर्म सांगत जावं, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी आपल्या घरात जर त्यांनी मुलं लहान असतील तर मुलांवर संस्कार व्हावेत म्हणून त्यांनी त्यांचं ठराविक वयामध्ये उपनयन व्हावं, म्हणजे मौजी बंधन व्हावं. मग त्यांना शिखासूत्र अशा पद्धतीने धारण करता यावे, त्यांना गायत्री मंत्राचा उपदेश व्हावा, आणि मग त्यांनी त्यांची मूळ परमार्थाला सुरुवात होत असते. त्यांनी संस्कार व्हावेत. त्यांना रोज सकाळी देवपूजा करायला सांगितलं पाहिजे, पण त्याच्याकरिता आधी घरातल्या लोकांनी केली पाहिजे. आधी घरातल्या त्यांनी आई वडिलांनी कपाळाला गंध लावला पाहिजे, मुलं आपोआप लावते. आई वडिलांनी देवपूजा देवापुढे दिवा लावला पाहिजे, मुलं आपोआप लावते. संध्याकाळ सायं संध्या त्यांनी करायची असेल तर आई वडिलांनी आधी त्यांनी देवापुढे उदबत्ती ओवाळली पाहिजे, मुलं आपोआप ओवाळते. मग हे करणं अतिशय गरजेचं आहे. हे सारे भाग्यवान आहेत महाराज. महत्वाची गोष्ट आहे की या वयात त्यांना परमार्थ त्यांनी सापडला, या वयापासून परमार्थ करायला लागले. नाही तर आज अशी खंत आहे समाजाची, तुम्हाला काय सांगावं. लोक परमार्थ करणाऱ्या लोकांना उगं बावळत समजतात महाराज. त्यांना वाटतं काहीतरीच बुरसट आहे. ते शेंडीवाले गंधावाले पाहिले की लोकांचे तळपायचे आग मस्त कर, त्यांना वाटतं हे बावळतच आहे. फेट्यावाले पाहिले मग तर अजूनच असं वाटतं हे काहीतरीच आहे. अरे काहीतरी नाही, हे जीवनाचा ओरिजिनल आनंद घेताय, हा महत्वाचा विचार आहे. नाही तर तुम्ही काय कौतुक करून दाखवता समाजामध्ये. फार एखाद्यानं धन कमवलं, फार मान कमवलं, फार श्रीमंत झाला, फार 2-4 लेकरं झाले. तुला 4 लेकरं झाले याच्यात कौतुक काय आहे? ते गावात प्राणी फिरतो त्याला एका टायमाला 12 होता. तुला 2-4 झाले याच्यात काय कौतुक आहे? फार कौतुक सांगायचं. म्हणजे मी घर बांधलं, बंगला बांधला, काय कौतुक केलं? तो घर बांधला, बंगला बांधला. अरे त्याला हात नाही तर काहीच नाही. चुचीनं बंगला बांधणारी सुगरण पाहिले मी, जी फक्त चुचीनं बंगला बांधते. तिचा बंगला असा विशेष असतो मला, कोणीच केवढाही पाऊस येऊ द्या काय होऊ द्या, स्लॅबचे घर गळतील पण तिचा बंगला गळत नाही म्हणा, अशी त्यांनी सुगरण आहे म्हणा. काय कौतुक केलं? घर बांधलं म्हणजे बायकोच कौतुक लोकांना वाटतं. अरे ते असं होतं ना मला, मी आवरून घेतो. महत्वाचा विचार. लोक याचं कौतुक सांगतात. हे कौतुक नाही, याचा काय पुरुषार्थ नाही. नवे मोक्ष मिळवला तरी पण मी त्याला पुरुषार्थ म्हणत नाही. का बरं पुरुषार्थ? अरे मोक्ष मिळवणं कर्तव्य आहे. आपण माणसाच्या जन्माला आलो कशाकरिता आलो? मोक्ष मिळवण्याकरिताच आलो. मग त्यांनी जीवपणा घालवण्याकरिता हा जन्म मिळालेला आहे. काय कौतुक केलं नाही? मोक्ष मिळवला म्हणजे परमात्म्याची प्राप्ती करून घेतली. कौतुक नाही केलं, कर्तव्य केलं. महत्वाची गोष्ट आहे. मग ते सगळं करण्यापेक्षा भाग्यवान तू आहे महाराज. भाग्यवंत म्हणवता शरण गेले पंढरी राया. भाग्यवान असणारे मंडळी असू द्या. माझा मूळ असा विषय होता, नको ब्रह्मज्ञान आत्मसिद्धी भाव मी भक्त तू देवायचे. ब्रह्मज्ञान नको म्हणतात तुकोबा. ब्रह्मज्ञान नको म्हणतात म्हणजे त्यांनी ज्ञानी कॅटेगरीत बसवायचं काय? अहो ते ज्ञानी तर आहेच आहे. नको म्हणतात म्हणजे त्यांनी मिळालं नाही नको म्हणतात असं नाही. उगं तोंडात दात नसावे तर एखाद्याने सुपारी खा म्हणा आणि त्याने नको म्हणा. तर तू खातोच कसा? तुला खाता येणारच नाही ना. ते खाण्याकरिता दात असावे लागतील. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी ते नाही म्हणणं इथपर्यंत ठीक आहे, पण तो प्राप्तीपूर्वक नकार आहे मला. लोकोत्तर बोलणं आहे तो खोबऱ्याचं. नको ब्रह्मज्ञान म्हणतात. ज्ञान प्राप्त करून घेणं सोपं नाही. गुरुजी म्हणायचे, गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. ते म्हणायचे ज्ञान कळण्याकरिता बुद्धी असावी लागते. ते म्हणायचे ज्ञान पटण्याकरिता पुण्य असावं लागतं. ते म्हणायचे ज्ञान झटण्याकरिता अधिकार असावा लागतो.
जर बुद्धी नसेल ज्ञान कळत नाही, जर पुण्य नसेल तर ज्ञान पटत नाही, आणि अधिकार नसेल तर ज्ञान झेपत नाही. म्हणून तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणून ज्ञान सहजासहजी होत नसतं, ते एखाद्यालाच होतं. महाराज महत्वाची गोष्ट आहे. ज्ञान प्राप्त करून घेणं म्हणजे वाघसिंहाचं दूध प्राप्त करून घेण्यासारखं आहे. वाघसिंहाचं दूधही प्राप्त होईल, पण ते कसंही प्राप्त होत नाही. जर तुम्ही लोखंडाचं भांडं घेऊन गेला तर दूध काढलं वाघाचं सिंहाचं, जरा प्रयोग करून बघा एका दिवशी जमला तर. म्हणजे तुम्ही ऐकता आहात नक्की. म्हणजे वाघाचं सिंहाचं दूधच काढता येत नाही पहिली गोष्ट. पण एखादा सिंह त्यागणी वाघीन तुम्हाला मानसळलेच आणि तुमच्या घरी आले तर दूध काढू शकता. आणि ते जर लोखंडाच्या भांड्यात काढायला लागले तर छिद्र पाडून जाते. जर्मनचं भांडं नेलं तर छिद्र पाडता येईल, चांदीचं भांडं नेलं तरी छिद्र पाडते. त्याला सोन्याचंच भांडं असावं लागतं. वाघ सिंहाचं दूध जोडण्याकरिता सोन्याचं भांडं असावं लागतं. तसं परमात्म स्वरूपाचा बोध प्राप्त करून घेण्याकरिता निर्मळ बुद्धी असावी लागते. जर निर्मळ नसेल तर बोध प्राप्त होईल कसा? पण बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. म्हणून त्यांनी बुद्धी निर्मळ असावी लागते. म्हणून त्यांनी तैसी सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये. सद्बुद्धी महत्वाची आहे. दीपकलिका धाकुटी ते बहुतेजा ते प्रगती तैसी सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये. म्हणून सद्बुद्धी व्हावी. बुद्धी त्यांनी चांगली जर असेल तर मग त्यांनी ज्ञान प्राप्त होत असतं. सामान्य गोष्ट नाही. तुकोबर ज्ञानी आहेत, पण ज्ञानी असून त्यांनी ज्ञानाला नको म्हणतात. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव म्हणजे तुकोबऱ्यांची अवस्था या 4 वर्गांपेक्षाही विशेष आहे. त्याच्यापेक्षा विशेष आहे. काय विशेष असेल तुकोबऱ्यांची अवस्था? तुकोबरा त्यांनी ज्ञानाच्या पलीकडे मुक्तीवरील भक्ती जाण, त्यापेक्षा ज्ञान गिळून भगवंताची भक्ती करणार आहेत. महाराज सांगतात हे टाळा टाळी लोकला बसलेल्या लोकांना वाटतं उभं राहावं. बाबा उठून उभे राहिले की नाही मला छंदच असा आहे. ज्याला छंद लागतो ना त्याला सगळं जग विसरून जावं असं वाटतं. हे लोकांनी नादी लागली समाधी
ओंकारी पंडित ज्ञानी योगी मानस एकची सिद्ध साधकारे असती आनंद कलोळी पवित्र जाणी नामवरी हो. समाधान वाटतं महाराज कीर्तनात नाचल्यावर. आणि त्याचा पुढचा मुद्दा सांगतो, कीर्तनच नाचायची जागा आहे. लोक कुठेही नाचतात आणि कसे पण नाचतात. पत्रिकेत टाइम 12:30चा टक्कर असतो लग्नाचा आणि लग्न 4:30ला लागतं. का बरं? नाचणाऱ्या लोकांमुळे. फक्त नाचणारे. कुठून औषध पिऊन येतात मला ते औषध माहित नाही. बरेच दिवस लोकांना औषध दिले पण तसलं औषध मला माहित नाही. कुठून औषध असेल ते नेमकं तेच औषध त्यांना बरोबर सापडतं महाराज. ते नाचतात सुद्धा. ते नाचणं योग्य नाही, इथं नाचणं योग्य. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाची भगवंताच्या छंदात नाचा महत्वाची गोष्ट असो. म्हणून टाळाटाळी लोकांना तुमच्या लातूरमध्येच एक कीर्तनकार होते महाराज. त्यांचं नाव भारत महाराज बरुडे नाव तुम्ही ऐकून असेल. आमच्या नगरला यायचे कीर्तनाला. मी त्यावेळेला नवीन कीर्तन करायला लागलो होतो. नगरमध्ये मोठा सप्ताह व्हायचा. त्या सप्ताहात त्यांचे कीर्तन असायचं. ते आले की आवर्जून कीर्तन ऐकण्यासारखंच असायचं महाराज. तेव्हा मी छोटा बच्चा असं म्हणायचे महाराज कीर्तनामध्ये. आणि पोरं दिसली की नाचायचे, बेभान होऊन त्यांनी नाचायचे. कीर्तन अशीच जागा आहे, बेभान होण्याची जागा आहे. म्हणून त्यांनी अशा माणसांची आठवण येते महाराज. जरी आज नसले तरी सुद्धा त्यांनी आठवण करून देतात. भाव अंतकरणात काय होता असू द्या. टाळाटाळी लोपला नाद अंगोअंगी मुराला छंद भोग भोगिताची आटला भेद ज्ञान गिळून गावा गोविंद गा. ज्ञानाला गिळून गोविंदाचं भजन करणं हे अतिशय श्रेष्ठ आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय 4 वर्गात नाही त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारा वर्ग आहे जो ज्ञानाला गिळून भगवंताचं भजन करणार आहे. मग तुकोबाराय त्यांनी भगवंताची भक्ती करत आहेत आणि ज्ञानोत्तर भक्ती अशा पद्धतीने स्वीकारून भगवंताच्या चिंतनात आहेत. त्या भक्तीचा परिणाम काय झाला असेल तुकोबारायांना अनुभव आला. कशाचा अनुभव आहे? तुकोबाराय स्वतःचा अनुभव लोकांच्या समोर सांगतात. कशाचा अनुभव सांगतात? ते म्हणजे भक्तीचा सांगतो. आणि फक्त भक्तीचा नाही, भावयुक्त अंतकरणानं केलेल्या भक्तीचा सांगतो. कारण भक्ती पण नुसती करत जाऊ नये, भाव असावा त्याच्यामध्ये. जर भाव नसेल तर देवही प्राप्त होत नाही. मला भावे विना देव नकळे निसंदेह. भाव असला पाहिजे. एक माणूस त्यांनी अशा पद्धतीने श्यामसुंदराची भक्ती करत होता. म्हणजे कृष्ण परमात्म्याची भक्ती करत 12 वर्ष भक्ती केली माणसाने. देव प्रसन्न झालाच नाही. तुम्हाला 12 वर्षापासून याच्या समोर घंटी वाजवतो, याला दिवा दाखवतो, उदबत्त्या लावतो, प्रसन्नच होत नाही. काय मला देव बदलला पाहिजे. 12 वर्षांनी बदलला. मला दुसरा देव आणला आणि ते त्याने कृष्णमूर्ती बाजूला ठेवली आणि दुसरा देव आणून त्याच्या समोर उदबत्ती ओवाळायला आणि दिवा दाखवायला सुरुवात केली. पण मनात एक विचार आला. तो म्हणला आता या देवाला मी उदबत्ती दाखवतो, याचा वास त्याच्या नाकात जाणारच आहे. कोणाच्या? कृष्णाच्या. 12 वर्षापासून उपासना केली, एकदा सुद्धा माझ्या बरोबर बोलला नाही, प्रसन्न झाला. त्याला कशा करता वाद द्यायचा? ही घंटी वाजवलं त्याला ऐकून जाणारच आहे. त्याला कशाला ऐकायला लावायचं मला? म्हणजे त्याने काय केलं पाहिजे? मग त्याने विचार केला. त्याने कापसाची बोळे आणली आणि त्याच्या कानात घातली. कृष्णमूर्तीच्या कानात कापसाची बोळे घातली, त्याच्या नाकातही बोळे घातले कापसाचे, त्याच्या डोळ्याला पट्टी बांधून टाकली. दिवा दिसलाच नाही पाहिजे कृष्णाला आणि बाजूला ठेवली महाराज मूर्ती. आणि आता त्या दुसऱ्या देवाची उपासना करायला लागला, घंटी वाजवायला लागला. इतक्यात त्याला खदखदून हसल्याचा आवाज आला. तुम्ही कोण हसतं? इकडे इकडे पाहिलं, मी एकटाच आहे, देवाची उपासना करतो, तिथे कोणीच नाही. परत त्याने हसायचा आवाज आला. मग बारकाईने पाहिल्यावर कळलं कृष्ण हसतोय. कृष्णाची मूर्ती हसत होती. घाईने पट्ट्या सोडल्या, ती बोळे काढले. मग त्याला विचार सोडला, अरे मला 12 वर्ष तुझी उपासना केली, त्यावेळेला माझ्या बरोबर एकदा पण हसला नाही. आता दुसरा देव आणल्यावर हसायला लागला. काय झालं? आता देव परत हसून म्हणला, बेड्या 12 वर्षात तुला पहिल्यांदाच वाटलं मी वास घेऊ शकतो. 12 वर्षात तुला पहिल्यांदा वाटलं की मला ऐकू येऊ शकतं, मी पाहू शकतो म्हणून. तुझ्या पोटात भावच नव्हता, नुसतं पाणी घालीत होता. नुसतं पाणी. श्रावणात आमच्याकडे लोक पाणी घालायला जातात देवाला. आणि देवळं जर बंद असले असं घेऊन असं पाणी फेकतात. याला काही भाव म्हणतात. असं कडे भाव असतो का? असं पाणी घालतात लोक देवाला. लोक देवपूजा करतात की नाही सकाळी. बरेच लोक मी असे पाहिले महाराज. म्हणजे गंगाळा असतं. गंगाळ त्याचं खरं नाव आहे गंगागळी. ते गंगाळा त्यांनी असतं, त्या गंगाळ्यात त्यांनी पाणी घालायचं. सगळे देव गंगाळ्यात घालायचे आणि खांगाळायचे. देव गंगाळ्यात घालून खांगाळायचे. कालचा गंध पुसून टाकायचा आणि आजचा लावायचा. लोकांना एवढीच देवपूजा वाटते. यात भाव आहे का महाराज? भाव नाही. तुकोबारायांनी भक्ती केली पण भावयुक्त अंतकरणानं भक्ती केली. त्याचा परिणाम काय झाला? भाग्य उदयाला आलं. भाग्य अशा पद्धतीने प्राप्त झालं. म्हणून अनुभव तुकोबारायांचा आहे आणि ते स्वतः सांगतात. कशाचा सांगतात? भक्तीचा सांगतायत, भावाचा सांगतायत. आणि त्यापेक्षा त्यांनी महाराज भाग्याचा वर्णन करून सांगतायत. अभंगाचं पहिलं छान.
त्याच्यापेक्षा चांगला आहे, त्याच्यापेक्षा जिज्ञासूचा अनुभव वेगळा आहे, त्याच्यापेक्षा ज्ञानी पुरुषाचा वेगळा आहे, आणि त्याच्यापेक्षा पाचवा असणारा हा वर्ग आहे महाराज जो ज्ञानोत्तर भक्ती करणार आहे. तुकोबराकडे दिव्य असणारे ज्ञानी महापुरुष आहेत आणि ते भगवंताची भक्ती करतात. त्या भक्तीला प्राप्त झालेला अनुभव आपल्या समोर सांगतायत. भक्तीने त्यांनी भावयुक्त अंतकरणाने केलेली भक्ती, भाव भक्तीमध्ये त्यांनी असावा. जर भाव नसेल तर त्यांनी महाराज देव प्रगट होत नसतो. पण तुकोबरायांच्या भक्तीमध्ये भाव आहे. ज्यावेळी गाथा बुडवली ना महाराज पाण्यामध्ये, ती बुडवली त्यावेळेला त्यांनी हातात गाथा घेऊन पाण्यामध्ये ज्यावेळेला प्रवेश केला त्यावेळेला ते एका एका अक्षरावरून हात फिरवत होते तुकोबराय आणि मनात असा विचार करत होते, देवा देवाना संसार तुका दोहीकडे चोर, देवा चोरासारखं झालंय. ही गाथा माझ्या हाताने मला बोलायची, एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत, अशी अवस्था होती. हातात त्यांनी गाथा घेतली, त्याच्यावर दगड ठेवला, दगड ठेवून पाण्यात बुडवली महाराज. आणि पाण्यात बुडवून त्यांनी पाण्याच्या नदीच्या काठावर बसले, तुळशी वृंदावनाला पाठवलं. आज गाथा मंदिराच्या जवळ खाली मंदिर आहे बघा, कृष्ण मंदिर. तिथं त्यांनी शिळेला पाठ लावून बसले. ती शिळा गावामध्ये नेली आणि तिथं त्यांनी तुकोबरायांचं मंदिर तयार केलं. तुकोबरायन देहू गावामध्ये, जर तुम्ही देहूला गेले असाल तर तिथं पाहायला मिळेल. शिळेला त्रिकोण अशा पद्धतीने बसले, भगवंताची भक्ती करतायत. पण त्याच्यात महत्वाचा विचार असा आहे की भाव आहे की माझा देव येणार आहे, माझा देव येणार आहे. जरी गाथा बुडवली असली तरी सुद्धा माझी गाथा बुडणार नाही. भाव आहे, माझी गाथावरती येणार आहे. 1 दिवस झाला, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 8 दिवस झाले. लोक तुकोबरायांच्या अवतीभोवती पाहायला फिरायचे. त्यांचा परिवार म्हणायचा, अहो पाणी तरी द्या. पाण्याचा थेंबही तुकोबराने घेतला नाही, थेंब सुद्धा पाण्याचा घेतला नाही. भगवान येणार आहे, भाव अंतःकरणात आहे. भाव मला सांगायचा, भाव तो भाव असल्याशिवाय देव येत नसतो. महत्वाचा विचार आहे. पण लोक म्हणायला लागले, बघा बसलेला आहे, पाणी पण त्यांनी प्यायचं बंद केलेलं आहे. ज्या अर्थी त्यांनी अजून त्याचा देव येत नाही त्या अर्थी याचा परमार्थच खोटा आहे असं म्हणायला लागले. परमार्थ खोटा म्हणत होते. तुकोबाराने सहन केलं महाराज. ते म्हणले जाऊ दे, लोक मला म्हणतात, काय हरकत नाही. त्याच्या पुढचा मुद्दा सांगतो, याचा देवच खोटा, याचा देवच खोटा असं म्हणले. मग तुकोबाराने सहन झालं नाही महाराज. म्हणजे जेव्हा तुला खोटं म्हणताय काय करू. कठोर शब्दात तुकोबराय 10-11 दिवस झाल्यानंतर बोलायला लागले. ते म्हणजे देवा अरे पाषाणाची खोड घेऊन बसला असेल, दगडाची खोड घेऊन बसला असेल, काय अजून कसा प्रगट होत नाही. मग 13 दिवस ज्या वेळेला झाले ना महाराज, त्यावेळेला भल्या पहाटे भगवान प्रत्यक्ष प्रगट झाला आणि त्या तुळशी वृंदावनाला टेकून बसले तुकोबराय. पांडुरंग मुखातून त्याने शब्द त्राण जीवात राहिला नाही, पण तरी सुद्धा पांडुरंग म्हणत होते. भगवान त्यांनी जवळ आले, बालवेश घेऊन श्री हरी भेटला, मस्तक करून हात फिरला. तुका तुला काय वाटतंय, खरंच मी तुला सोडून दिलं असेल काय,
खरंच मी तुला असं मोकळं सोडील का नाही? मी तुझ्या बरोबरच आहे. तुला काय वाटतं? तुझी गाथा अशीच पाण्यामध्ये बुडाली नाही? डोळे उघड, डोळे उघड. तुझी गाथा तुला डोळ्यासमोर त्यांनी दिसेल. डोळे उघडले, चमत्कार झाला महाराज. नदीवर त्यांनी वह्या तरंगल्या होत्या आणि फक्त वह्या नव्हत्या तरंगल्या, जे दगड ठेवले होते ना त्याच्यावर, त्या दगडांसहित वह्या तरंगल्या होत्या. जळी दगडांसहित वह्या, तारेल्या, रेषा, लाह्या जशा पाण्यावर तरंगतात तशा वह्या पाण्यावर तरंगल्या. का तरंगल्या असतील त्याचं कारण तुकोबारायांच्या अंतकरणातला भाव आहे. भाव आहे. हा भाव जर अंतकरणात दृढ नसता तर वह्या पाण्याच्या वरती आल्याच नसत्या. म्हणून भक्तीनं, फक्त भक्ती नसावी, ती भावयुक्त अंतकरणाने केलेली भक्ती असावी. भगवान येत असतो, हा भगवान त्यांनी भेटत असतो. हाच महत्वाचा विचार आहे. त्यानंच भगवंताची भेट होणं हेच भाग्य आहे. महाराज परत परत म्हणतात, हा गे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा. काय अनुभव आहे ते तरी सांगा. मग महाराज वर्णन करून सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. केला रे नारायण, देवावर कर्ज करून ठेवलं. हा अनुभव आहे. देवावर पण कर्ज होतं ना महाराज. आता रोल फेडण्याकरिता देव येत असतो महाराज, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून जे निष्काम भावनेनं भगवंताची भक्ती करतात, जे काही न मागता भगवंताची भक्ती करतात, जीवनाचं श्रेय कशात आहे असा प्रश्न विचारला मला सुद्धजी महाराजांना. शौनक ऋषीने भागवतात वर्णन आहे. 6 प्रश्न विचारले सुरुवातीला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? वेळ आहे अर्धा तास. तेवढ्या अर्धा तासात मला निश्चितच बोलायचं. त्याच्या आज जर मी थांबलो तर लोक म्हणतील त्याचं भांडवल कमी होतं आणि त्याच्या जास्त वेळ जर मी बोलत तर मला लांब जायचंय. म्हणून ते जास्तही बोलणार नाही, कमी पण बोलणार नाही. म्हणजे जेवढं निर्धारित आहे तेवढं नक्कीच बोलणार नाही. लक्षपूर्वक आहे. 6 प्रश्न विचारले. त्याच्यातला पहिला प्रश्न होता किम श्रेय, जीवनाचं श्रेय कशात आहे. त्याचं उत्तर दिलं महाराज सुतजी महाराज. ते म्हणतात ना, कृष्ण भक्तीत परम श्रेय अहैतुक्य प्रतिहता आत्मा संप्रसिद्धती. हेतुरहित भगवंताची भक्ती करणं हे श्रेयस्कर आहे. हेतुरहित भगवंताची भक्ती सगळेच लोक करतात महाराज, पण त्या भक्तीमध्ये काहीतरी हेतू असतो. उगाच त्यांनी माळ घालत नाहीत लोक. त्यांना वाटतं संसार सुखाचा व्हावा म्हणून माळ घातली पाहिजे, काहीतरी चांगलं झालं पाहिजे म्हणून. लहान लहान लेकरांना देवाच्या पाया पडायला नेलं तरी आई त्याचं मुंडकं धरते, पाया पडते आणि ते पाया पडतो सुद्धा. मग ती त्याला म्हणते, म्हण देवाला, देवा मला सुखात ठेव. त्याला सुखात म्हणता येत नाही, ती म्हणते देवा मला सुपात ठेव. पण म्हणालाच का मग त्याच्यावर संस्कार होतात महाराज, मला सुख दे. म्हणजे काहीतरी अपेक्षा करायचीच महाराज, कशाची तरी अपेक्षा करायची. अपेक्षा ठेवूनच भक्ती. साधा सत्यनारायण जरी लोकांनी केला ना महाराज तरी त्यांनी मोठी लांबलचक यादी असते. भटजीबा यादी लिहून देतात. ते म्हणतात पूजेच्या खारका, पूजेच्या सुपाऱ्या, पूजेचं खोबरं, हे सगळं पूजेचा शब्द लिहिलेला असतो. मग दुकानदाराला माहित असतं पूजेचं काय द्यायचं. तो बरोबर त्यांनी पूजेचं साहित्य देतो. मला सुपाऱ्या अशा असतात, फार चमकतात त्या पूजेच्या सुपाऱ्या. पण खरं तर त्या आतून किडलेल्या असतात. म्हणजे भुसा आणि फेविकॉल एकत्र करून त्याच्यात भरलेला असतो, वरतून कलर दिलेला असतो, अशी चमकते मला सुपारी. फेविकॉल त्यांनी घातलेला असतो. अशा चमकणाऱ्या सुपाऱ्या, पण किडक्या सगळ्या आतमध्ये.
अशा खारका टगणे असतात खोबरं खवड झालेलं आणि ते देवासमोर विडे मांडायचे. मग हातात पाणी घ्यायचं म्हणायचं मम आत्मना शुद्धिस्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम मम अस्माकम द्विपाद चतुष्पाद म्हणजे माझे 2 पायाचे 4 पायाचे सगळे सुखात राहू दे आणि सुपाऱ्या सगळ्या खिडक्या. म्हणजे देवाला काही समजतच नाही का त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. म्हणजे मागायची यादी फार मोठी असते. तुम्ही ऐकतात ना सर्वजण महत्वाचा मुद्दा सांगताय. देवाकडे मागणारे लोक फार आहेत. देवाला मागणारे लोक जगात फार आहेत पण देवाला मागणारे लोक फार कमी आहेत. महाराज नाही कळत तुम्हाला? झोपायचं काय मला सांगतोय का? आणि देवाला मागणारे लोक फार जगात फार भरणाच आहे महाराज देवाला मागणाऱ्या लोकांचा. पण देवालाच मागणारे लोक फार कमी आहेत. लोक देवाकडे मागत असतील हातभर यादी त्यांनी मागतात देवा हे असू दे देवा ते असू दे देवा ते मिळू दे पण देवाच मिळू दे असं म्हणणारे फार दूर. त्याला ज्ञानोबा असावं तो माझा भावा तो माझा भावा वेळोवेळा तोच पाहिजे दुसरं कोणीच नको आहे. देवाला मागणारे कमी आहेत. मला अहैतुक्य प्रतिहताम ययात्मा संप्रसिद्ध झाली म्हणून त्यांनी काहीच न मागता भगवंताची भक्ती करणं निष्काम भक्ती आहे. आणि जेव्हा जीवनामध्ये आपण निष्काम भक्ती करतो त्यावेळेला भगवान येत असतो महाराज. त्याला यावं लागतं त्याचं ऋण होत असतो. तो स्वतःच म्हणतोय हे ते ऋणवय पण देखोनी अंगी मी आपुल्याचं उत्तीर्णत्वा लागी भक्ताची आत्मनुती आगी परिचर्या करी. भक्त ज्या वेळेला त्यांनी शरीर सोडतो त्यावेळेला भगवान त्याचं ऋण येत असतो. लक्षात ठेवा संसारात मनुष्य म्हातारा झाला की त्याची किंमत कमी होत असते आणि परमार्थात मनुष्य म्हातारा झाला की त्याची किंमत वाढत असते. म्हणून संसार करून जर म्हातारे होणार असाल तर लाथा घालणारे तयार आहेत महाराज. फक्त सांगायचं नसते फक्त लोकात सांगायचं नसते. अशी झाकली मूठ सवा लाखाची असते. लोक फार भामटे आहेत महाराज लोकांसमोर सांगत नाही. वस्तुस्थिती कोणी सांगत नाही पण वस्तुस्थिती अशीच आहे ज्यांच्याकरता जन्म खर्च केला ते लोक लाथा घालतात. का बरं? संस्कारात कमी पडलं म्हणून. हा महत्वाचा विचार आहे. पण जगाचा मालक तसा नाही म्हणत. त्याचं चिंतन करून बघा तो सोडणार नाही. जगाला सोडलं तरी तो सोडत नाही. एक महात्मा होता त्याचा शेवटचा कालावधी होता. दमला होता थकला होता आणि त्याला 4 मुलं होते महाराज. त्या मुलांकरता सगळा जन्म खर्च केला होता पण भगवंताचं चिंतन करत होता. भगवंताचा भक्त होता आणि त्याचा शेवट जवळ आला होता. फार वेदना होत होत्या फार त्रास होत होता. मुलाला हाका मारायचा. पाणी प्यायचं असलं की मुलाला हाक मारायचा. काही खायचं असलं की मुलाला हाक मारायचा. मुलगा लवकर यायचाच नाही. 100 हाका मारायचे तेव्हा मुलाला यायचं. पण हा भगवंताचं चिंतन करत होता. मग काय झालं माहितीये एक दिवशी भगवंताने विचार केला मला त्यांनी माझं चिंतन करतोय आणि फार व्याकुळ आहे. तहान लागली की हाका मारतो. देवाने काय केलं त्याच्या मुलाचं रूप धारण केलं आणि मुलाचं रूप धारण करून त्याच्यासमोर देव आला आणि आल्यानंतर त्यांनी लगेच त्याला पाणी एका हाकेचा आला आणि पाणी प्यायला दिलं. तेव्हा म्हाताऱ्याला बरं वाटलं. मला दुसऱ्यांदा परत काही खावंसं वाटलं पण परत मुलाला हाक मारली की त्यांनी लगेच मुलगा आला आणि लगेच खायला दिलं. मला त्याला प्रश्न पडायला लागला मनामध्ये. 100 हाका मारल्यावर येत नव्हता. एका हाकेत कसं काय यायला लागला प्रश्न मनात होता. मुलगा आला आणि काहीतरी खायला दिलं आणि खायला दिल्यानंतर त्याचा हातच धरला माझ्या म्हाताऱ्याने. बस म्हणा जरा माझ्याजवळ बसला. बसला आणि बसल्यानंतर आश्चर्यचकित होऊन त्याला प्रश्न विचारला म्हणा तू खरंच माझा मुलगाच आहेस ना? पण तुम्ही ऐकतात ना सर माझा महत्वाचा विचार खरंच माझा मुलगा आहेस ना? हो म्हणे मुलगाच आहे मी तुमचा. नाही म्हणे मला काहीतरी चुकीचं वाटतंय. तू जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत खाणार नाही. मला खायला जरी आणून दिलंस तरी सुद्धा खात नाही. म्हातारा हट्टाला पेटलं महाराज. मग काय झालं माहिती आहे ते खात नाही म्हणून त्याचा परिणाम काय झाला असेल तर जगन्नियंता परमात्मा प्रत्यक्ष त्याच्या समोर प्रगट झाला. म्हणा वेड्या ज्याचं रात्रंदिवस चिंतन करतो तोच आहे. मी तुझ्या समोर प्रत्यक्ष प्रगट झालो. का बरं प्रगट झालास? त्याचं कारण असं आहे जन्मभर माझी सेवा केलीस. तुझ्या आप्तजांनी तू जन्म दिलेल्या मुलांनी बायकोने जरी तुला सोडून दिलं तरी मी सोडून देणं योग्य नाही. मग तुझ्या अंतकाळ समयाला मी तुझी सेवा करण्याकरिता आलेलो आहे. घडघडा डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. जगाचा मालक सेवा करण्याकरिता येतो महाराज. विश्वास ठेवा अंतकरणात. भाव ठेवा अंतकरणात. माझं बोलणं चुकीचं नाही. माझ्या जीवनात अनुभव आहे. तुम्ही अनुभवानं तुमच्या समोर सांगताय. फार संकटातून फार वाईट प्रसंगातून त्यांनी जाण्याचा प्रवास होत असतो आणि त्या प्रवासात परमात्मा जेव्हा सोडवण्याकरिता येतो सांभाळण्याकरिता येतो ना त्यावेळेला अंतकरण भरून येतं महाराज. पण अनुभव आहे जीवनामध्ये. अनुभव प्रत्येकाचा येत असतो पण देव त्यांनी सांभाळण्याकरिता येतो. मग देवाला सेवा करायला यावं असं नाही महाराज. पण निदान मला दिसावं मला भेटावं माझ्याशी शब्दभर देवानं बोलावं अशी भावना अंतकरणात नक्की माणसाची असावी. भगवान ती भावना पूर्ण करत असतो महाराज. मग त्याला सांभाळण्याकरिता अशा कितीतरी लोकांची उदाहरणं मला सांगता येईल की अंतकरणात त्यांनी निष्काम भक्ती केलेली आहे. भगवान स्वतः धावत आला. जटायू काकांचे पंख तोडून टाकले ना त्यावेळेला राम राम म्हणत होते महाराज मुखाने.
भगवान प्रभू त्यांनी स्वतः धावत आले तिथपर्यंत. जटायू काकांचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं आणि काका काका म्हणू लागले. थोडं भाग्य आहे महाराज. विचार काय देऊ तुम्हाला सांगा. तुमचे पंख देऊ परत की तुम्हाला तारुण्य देऊ की तुम्हाला काय देऊ मला तुम्ही सांगा. म्हणे रामा थट्टा करतोयस, काय विचारतोयस असं. खरं सांगू मला काही नको आहे. खरं तर मी दशरथापेक्षा भाग्यवान आहे. दशरथाचे मित्र होते माझ्या जटायू काका. मी दशरथापेक्षा भाग्यवान आहे. त्या दशरथाला अंतकाल समयाला रामाचं दर्शन झालं नाही. राम राम कही राम राम कही राम राम कही राम. 6 वेळेला राम म्हणून त्याने स्वतःचे प्राण सोडले पण राम त्याला भेटला नाही अंतकाल समयाला. मी भाग्यवान आहे. तो जगाचा मालक माझ्याजवळ येऊन बसलेला आहे. माझं मस्तक त्याच्या मांडीवर आहे आणि तो माझा मस्तकावरून हात फिरवतोय आणि मी त्याच्या मुखकमलाकडे पाहतोय. याच्यापेक्षा काय भाग्य असलं पाहिजे. देवा तू माझ्या समोर प्रत्यक्ष आहेस. काय देऊ नकोस. फक्त तुझ्याकडे पाहता पाहता प्राण तुझ्या स्वरूपामध्ये विलीन होऊ दे एवढंच दे. दुसरं काही देऊ नकोस. म्हणून त्याने का आला भगवान जटायू काकांच्या अंतरात निष्काम भावताना आला महाराज. 80 वर्षाच्या वयापर्यंत भगवंताची भक्ती करून दे. शबरी तिच्या पर्यंत भगवान गेला. मला सगळी कथा सांगायची नाही, लांब जायचंय ना पुढे. अजून महत्वाचा विचार आहे. म्हणतात ना या शबरीनं त्यांनी अंतकाल समयाला भगवंताच्या मांडीवर मस्तक ठेवलं होतं आणि देव त्याने तिच्या मस्तकावर हात तर विचारत होते. देव का ते शबरी कुठे राहते. निषादाला विचारलं तुम्हाला देवा काय ती बिलाची बाय आहे म्हणे बावळत तिला काय समजतं का सारखी भांडत राहते. देवानं धनुष्यच पुढे केलाय मला. तोंड सांभाळून बोल कोणाविषयी बोलतोस मला. मला शबरीचं घर सांग नाही तर मूर्तच उडील म्हणे तुझं. राम प्रभू रागावले महाराज आणि शबरीच्या घरापर्यंत नेलं. आणि मग त्यांनी शबरीनं देवाचे पाय ओळखले. कशा ओळखले असतो परिचय नाही काही. तिचं वय 80 वर्षाचं. 7 वर्षाची होते त्यावेळेला मातंग ऋषीने वरदान दिलं होतं राम तुझ्या आश्रमात येतील. मग दिवसा येतील का रात्री येतील कोणत्या टायमाला येतील काही माहित नव्हतं. तिला कसं काय राम ओळखवा. खरं सांगू का ती डोळे बंद करून भगवंताच्या चरणांचं स्मरण करीत होती. मनामध्ये भगवंताच्या चरणांचं ध्यान करीत होते. आणि देव असा चतुर आहे म्हणजे चतुरांचा शिरोमणी आहे. सहज त्याचे जे चरण आहेत ना ते घेऊन गेला नाही. मग शबरीच्या चरणांचे चिंतन करते मनामध्ये. ते चरण भगवंतानं प्रगट केले तिच्या समोर गेले. ओळखायला दुसरं काही कारणच पडलं नाही. सहज देवाला ओळखलं महाराज. तिच्या अंतकाल समयाला भगवान तिच्या जवळ आहे महाराज. का ऋण झालं. ऋण देवावर ऋण केलं हे मला सांगायचं. आणि लांबचं सांगण्यात काय तात्पर्य आहे जवळचं सांगतो. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मुंगी पैठणात एक संत होऊन गेले महाराज. कुर्मदास. हातही नव्हते पाय पण नव्हते. वणक्यासारखं शरीर होतं. म्हणतात भानुदास महाराजांचे कीर्तन ऐकलं होतं आणि पंढरीच्या वारीला जायचं आणि पंढरीचा विठोबा त्यांनी आंधळ्याला डोळे देतो कांगळ्याला पाय देतो असा विचार करून जायचं. पण वारीला पाय जाणारे लोक पाय नाही जातात. त्याला पायच नव्हते काय करावं म्हणून घरंगळत त्यांनी निघाले होते. लोटांगण घालीत त्यांनी गेले. मोडलीम फाट्यापर्यंत गेले महाराज. आता पुढे जावत नाही. रक्तभंबार झालेले आहेत. अशी व्याकुळ अवस्था झाली. 9वी पर्यंत पंढरपुरात पोहोचता येत नाही. वारकऱ्यांजवळ निरोप दिला देवाला सांगा आता मी येऊ शकत नाही. देवा तुम्हीच या. सगळी वारी आटोपली. नामदेव महाराजांनी ज्ञानोबारांबरोबर खेळण्याचं निमित्त करून देव आला महाराज. आणि आल्यानंतर त्यांनी लपून बसला आणि सगळ्यात आधी कुर्मदासाच्या समोर गेला. आणि गेल्यानंतर गाई स्वतःच्या पितांबरानं कुर्मदासाचं धुळीनं रक्तानं माखलेलं मुख त्यांनी पुसू लागला आणि मस्तक त्यांनी मांडीवर घेतलं. विचारलं कुर्मदासा काय देऊ रे तुला हात देऊ का सांग. तुला पाय देऊ का सांग. म्हणे देवा तुझी सवय मला चांगली माहिती आहे. तू सगळ्यांनाच असं विचारतो काय देऊ सांग. मला तुझं काहीच नको आहे. मी पण त्यांच्यासारखाच आहे. काही मागणे हे वडिलांची निष्काम भक्ती केली ना महाराज. त्या निष्काम भक्तीचा परिणाम जगाचा मालक धावत आला. आपण वारकरी आहोत ना महाराज. आपल्या अंतर्गणात असा भाव असावा महाराज. जन्मभर जर परमार्थ केला जन्मभर जर टाळ वाजवले असेल तुम्ही जन्मभर जर मृदंग वाजवला जन्मभर जर त्याच्या नावानं माळ गळ्यात घातली कपाळाला गंध लावला तर आपला अधिकार आहे महाराज माताचा देवा तो स्वस्त जेवढी आला तेव्हा त्या शेवटच्या क्षणाला सांभाळतो. त्यावेळेस जर हे सगळे त्यांनी असतील हे मला कोणी सोडू शकणार नाही. तू काय म्हणे तू सोडविना कोणी एका छत्रपाणी वाचून म्हणून भगवंताचा धावा केला पाहिजे. देवा पकडलो बाहर घुराई नाही तो डूब जाएंगे असं म्हणावं महाराज देवाच्या समोर. असं म्हणणारे संत आहेत ते भगवंताच्या समोर आर्त प्रगट करतात. पण तो भगवान येतो सुद्धा त्याला सोडवण्याकरिता. काय येतो त्याचं कारण आहे महाराज त्यांचं ऋण भगवंतावर होतं. केला ऋणी नारायण देवाला ऋणी केलं. कशामुळे हे सगळं त्यांनी झालं असेल. काय असं साधन केलं देव तुमचा ऋणी झाला. महाराज म्हणजे काय केलं नाही मला काही समजतच नाही. काही समजत नाही म्हणून देवावरच भार घातला. मला देवा तू भेटला पाहिजे मला काही समजत नाही. मग काय करावं
तुला सगळं समजतं, तुला माझं सगळं जीवन माहिती आहे, म्हणून तू मला भेटायलास अशी इच्छा अंतकरणात धारण करून तुझ्यावरच भार घालतो, म्हणून देवावर भार घातला, सगळी चिंता संपून गेली. महाराज वर्णन करून मला सांभाळण्याची जबाबदारी आता तुझी आहे, मला जपण्याची जबाबदारी तुझी आहे, म्हणून त्यांनी सर्वस्व देवाच्या चरणावर वाहून टाकलं. भारच देवावर पण शिकण्यासारखं आहे. जर काही समजत नसेल तर देवावर भार घालून टाका. देवा मी गोळा पकडायचा, मला काही समजत नाही, तू मला सांभाळ असं देवाला म्हणत. आणि मग देवाची वाट येत असतो. सांभाळण्याचं तुम्हाला माहिती आहे, भीष्माचार्य महाराज शरपंजरी पडले होते. शरपंजरी सगळ्या अंगात बाण घुसले होते, सगळ्या अंगात बाण होते. रक्ताचा एक थेंब सुद्धा शिल्लक राहिला नव्हता. एकच गोष्ट शिल्लक होती, बापानं दिलेला आशीर्वाद. त्याच्या बापानं आशीर्वाद दिला होता, इच्छा मरणी होशील, म्हणजे तुझ्या मरण तुझ्या मनावर आहे, जेव्हा वाटेल तेव्हा मरू शकशील. सगळ्या अंगात बाण घुसले होते. लोक म्हणायचे महाराज एवढा त्रास सहन करण्यापेक्षा द्या ना शरीर सोडून. ते म्हणायचे नाही, वाट पाहत आहे, वाट पाहत आहे. लोक म्हणायचे उत्तरायण याची वाट पाहत असते, उत्तरायण याची. भीष्माचार्य आहेत ना महाराज, ते उत्तरायण आल्यावरच शरीर सोडलं. उत्तरायणाची वाट आता पण भीष्माचार्य आहेत महाराज. माहिती आहे कोण नाही. आताच बाबा प्रथम वर्ष म्हणजे पुण्यतिथी झाली. परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी निवृत्ती महाराज वक्ते बाबा मला सर्वांना माहित असतील, या परिसरात कदाचित येतही असतील. आता प्रथम पुण्यस्मरण झालं. ज्या दिवशी उत्तरायण लागलं त्याच दिवशी शरीर सोडलं महाराज. तोपर्यंत आम्ही तग धरून होते. विचारायचे महाराज काय तिथी आहे, कसा त्यांनी सगळा विचार त्यांनी विचारून घ्यायचे. मग ज्या दिवशी उत्तरायण लागायचं त्याच दिवशी उत्तरायण लागल्यानंतर शरीर सोडलं. विशेष गोष्ट आहे. उत्तरायणाची वाट पाहत असतील भीष्माचार्याने सर्वांना वाटत होतं. भीष्माचार्य वाट पाहते म्हणजे उत्तरायणाची नाही वाट पाहत, पण वाट पाहत आहे. आणि कोणाची वाट पाहतात असं आहे, छातीला हात लावता येत नव्हता पण छाती ठोकपणे सांगता येत होतं, मी देवाची वाट पाहत आहे, माझा देव येणार आहे आणि मी त्याची वाट पाहत आहे. महत्वाची गोष्ट आहे. असं छातीला हात लावता येत नाही सगळ्यांना, कारण कुठेतरी जीवन खरकटं असतं, कुठेतरी बरबटलेलं जीवन असतं. म्हणून देव असा खरकट्या मरकट्यांना भेटत नसतो महाराज. त्याला फार निर्मळ जीवन असावं लागतं, फार पवित्र जीवन असावं, फार शुद्ध जीवन असावं लागतं. किती नाटक केलं कीर्तनात कंबर बांधून मी लोकांच्या समोर भगवंताच्या प्रेमाचं भक्तीचं, तरी माझ्या पोटातला उकंडा लोकांना दिसत नाही, तो देवाला दिसतो महाराज. महत्वाची गोष्ट आहे. मी काय जिन्नस आहे देवाला चांगल्यापैकी कळतं. म्हणून किती नाटक केलीत असलो तरी सुद्धा देव साक्षीदार आहे ना, त्याला सगळ्या गोष्टी कळतात. म्हणून देवापुढे काही लपत नसतं. पण भीष्माचार्य छातीला हात लावू शकत नव्हते, पण छाती ठोकपणे सांगू शकत होते देव येणार आहे. का? त्यांना माहित होतं आपलं जीवन निष्कलंक काय म्हणून.
म्हणजे याचं जीवन निष्कलंक आहे, परमात्मा त्याला भेटण्याकरिता स्वतःच जात असतो महाराज. का बरं? भीष्माचार्यांनी भगवंतावर भार घातला होता, देवा तोपर्यंत प्राण सोडणार नाही जोपर्यंत माझ्या समोर येत नाही. म्हणून युद्धविराम झाला होता, धर्मराज त्यांनी उद्विग्न झाला होता. भगवंताने त्याला गीता रात्रभर सांगितली होती, पण त्याला ती कळाली नाही. अर्जुनाला सांगितली कळाली, कालच गीता जयंती होती की नाही, अर्जुनाला सांगितली कळाली, धर्मराजाला कळाली नाही. म्हणजे का कळाली नाही? यालाच वाटत होतं त्याला कळू नाही. का बरं? याला जर आपलीच गीता कळाली असते मग भीष्माचार्यांकडे कधी जायचं नाही. पण भीष्माचार्यांकडे जाण्याकरिता निमित्त पाहिजे होतं, म्हणून नेलं महाराज. आणि नेल्यानंतर भीष्माचार्यांच्या समोर भगवान गेले आणि गेल्यानंतर भीष्माचार्य क्षत्रिय करारी भावनेने भगवंताकडे पाहिलं, पाहून त्यांनी बोलायला सुरुवात केली, काय देवा आज कसं काय इकडे आलात? ते म्हणलं काय नाही, हा धर्म जरा उद्विग्न झाला तेव्हा त्याला 2 शब्द समजावून सांगायला धर्म सांगण्याकरिता. मग भीष्माचार्यांनी धर्मराजाकडे पाहिलं, म्हणजे धर्म याला काय समजतोस तू गोड समजतोस की द्वारिकाधीश समजतोस की काय तुझा मामाचा मुलगा असं काय समजतोस सांग. हे जर समजत असेल तर चुकीचं समजतोस. मग हा कोण आहे? येश वै भगवान साक्षात आद्यो नारायणात कुमान मोहयन माया लोकम गुडश्चरती वृष्णेषु. हा वृष्णवंशात गुड रूपानं त्यांनी विचारण करतोय, प्रत्यक्ष देव आहे. म्हणून भगवंताचा परिचय. आणि बघ म्हणले हा किती उदार आहे. तथापेकांत भक्तेषु पश्य भूप अनुकंपित. तुला काय वाटतं हा तुझ्याकरता इथपर्यंत आला नाही? हा तुझ्याकरता आला नाही, हा माझ्याकरिता आला. माझ्याविषयी प्रेम अंतकरणात आहे म्हणून मला भेटण्याकरिता आला, तुझ्याकरिता आला नाही राजा. मग त्यांनी भगवंताबरोबर संवाद अशा पद्धतीने केला आणि भगवंताला सांगितलं, देवा सदैव देव प्रतीक्षताम यावदिदम कलेवरम हिनम्यहम. जोपर्यंत तुम्ही माझं शरीर सोडत नाही तोपर्यंत माझ्या समोर उभे राहा. धर्मराजाला राजधर्मान हे सगळे धर्म त्यांनी वर्णन करून सांगितले आणि मग त्यांनी भगवंताचं दर्शन करत करत भीष्माचार्यांनी प्राण सोडले. का बरं भगवान तिथपर्यंत गेले? त्याचं कारण घालोनिया भार माठा अवघी चिंता वारली, काही चिंता राहिली. भगवंतावर भार घातला, पण आपणही भगवंतावर भार घालावं देवा. त्यावेळेला नक्की उस वक्त जल्दी आना नाही शाम भूल जाना राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले, असं भगवंताला म्हणत जावं. म्हणून भार घातला की देव येत असतो महाराज. अतिशय सुलभ असणारं साधन तुम्हाला सापडलं म्हणून देव तुमचा ऋणी झाला, तुमच्या समोर अशा पद्धतीने आला. काय त्यांनी तुम्हाला कसं काय हे साधन कळालं तेवढं तरी सांगा. मग आपण शेवटच्या चरणात ah
सगळे मनापासून ऐकणार, म्हणणारे पण, वाजवणारे पण, ऐकणारे पण मनापासून आहे. म्हणून आनंद येतो कीर्तनात मनापासून असल्यावर. नाही कधी कधी टाळकरी असे उभे राहतात, म्हणजे श्रद्धांजलीचा कार्यक्रम तसे नाहीत महाराज. हे श्रद्धेनं त्याकडे म्हणतात. चांगलं वाटलं, जेवढा लांब अजिबात शिणार नाही महाराज, अजिबात शिणार. चांगलं वाटलं, तुम्ही चांगलं ऐकता. असं ते सांगून कशाला वेळ घालवला. नामकंठी दरियले कशा देवाचं वचन आहे, मला शरणी आम्ही तुम्हाला सांभाळेल म्हणून त्याचं नामकंठ. संतांनी सांगितलं भगवंताची शरणागती करा म्हणून नामकंठ धारण केलं. काय परिणाम झाला मला अनुभव आला. कशाचा? केला ऋणी नारायण नोहे क्षण वेळा देव ऋणी झाला, आणि क्षणभर सुद्धा मला सोडून राहत नाही. हा महत्वाचा अनुभव आहे. क्षणभर सुद्धा देव मला सोडून राहत नाही हा अनुभव. एक दृष्टांत सांगतो 2 मिनिटाचा आणि थांबतो लगेच. तुम्ही कंटाळा नाही ऐकायचं ना. 2 मिनिटाचा दृष्टांत सांगतो. भागवतातलं उदाहरण आहे महाराज. काय झालं माहितीये? बळी त्याने राजा झाला त्रैलोक्याचा, आणि त्रैलोक्याचा राजा झाल्यानंतर त्यानं सगळ्या लोकांना त्रस्त करून टाकलं. देवदेवता हिंदीन होऊन फिरायला लागल्या, आणि बळीनं त्रैलोक्यावर राज्य प्राप्त करून घेतलं. देवतांना चिंता वाटू लागली. मग देवतांची माता आदिती, या आदितीने पयव्रत केलं महाराज. पयव्रत 12 दिवसाचं व्रत आहे. फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून द्वादशी पर्यंत करण्याचं व्रत आहे. ज्यांना संतती होत नसेल ना त्याने हे व्रत करत जावं. म्हणजे तो ग्रामपशु असतो ना, त्यानं उकरलेली माती आणायची असते, मग ते घर त्यांना सारवायचं असतं, त्याच्यावर पूजा मांडायची असते, कलश मांडावा, त्याच्यावर ताट मांडावं, त्याच्यात तांदूळ ठेवावे, त्याच्यात कृष्ण परमात्म्याची मूर्ती रंगनाथाची ठेवावी. मग त्यांनी भावनेनं 12 दिवसापर्यंत दूध पिऊन, पय म्हणजे दूध, 12 दिवसापर्यंत फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून द्वादशी पर्यंत करण्याचं व्रत आहे. श्रद्धेनं जर केलं तर संतती प्राप्त होते. म्हणून त्यांनी पयव्रत तिने केलं. त्याचा परिणाम जगाचा मालक तिच्या पोटी आला, तिला मुलगा झाला. तम वटुंबामनं दृष्टा मोदमाया माना महर्षया कर्मानुकार्यामास पुरस्कृत्य प्रजापती. म्हणून त्यांनी परमात्मा वामन रूपानं प्रगट झाला विजया द्वादशीला, आणि वामन रूपानं प्रगट झाला. तो त्यांनी प्रगट झाला आणि दिव्य असताना रूप त्यानं झालं, आणि त्यानं साधना करू लागला. त्याचं मौजी बंधन त्यांनी झालेलं उपनयन झालं. साधना करायला जाऊन बसला की जिथं जाऊन बसायचं तिथलं तो जागेचा मालक आहे माझा, उठ ही माझी जागा आहे. आता काय कर, तिथून उठून दुसरीकडे बसलं की दुसरा म्हणायचा उठ माझी जागा आहे. जागेत सापडलं. मग काय करायचं, तुम्हाला माझ्या हक्काची जागा असली पाहिजे. कोण देईल? म्हणजे त्रैलोक्याचा मालक काय बळी देईल. म्हणजे त्यावेळेला नर्मदेच्या काठावर त्यांनी भडोच नावाच्या क्षेत्रामध्ये बळी यज्ञ करत होता. 99 यज्ञ पूर्ण झाले, त्यांनी 100वा यज्ञ करायचा होता. त्याच्या यज्ञशाळेत भगवान त्यांनी गेले वामन रूपामध्ये. गेल्यानंतर त्यानं स्वागत केलं. महाराज तुम्ही ब्राह्मण आहात, तेजस्वी आहात, तुमचं स्वागत आहे असं त्यांनी म्हणल्यानंतर काय पाहिजे तुम्हाला सांगा. म्हणे मागण्याकरिता आलोय. महाराज म्हणतात आशा उपजली भगवंतासी नीच वामनत्व आले, त्याचे आशा जिथं असते तिथं नीचत्वच येत असतं. महाराज मागायची वेळ आली की असा घोटाळा होतच असतो. देवाला नीच व्हावं लागेल, त्याच्या दारात गेले. म्हणजे त्याने मागण्याकरिता मागा ना. म्हणे काय मागाल ती द्या. हे बळे जास्त शहाणपणा करू नको म्हणजे. मी म्हणत तेवढं ते म्हणे फार गरम डोक्याची दिसतं. म्हणे काही असेल मी माझा, तू देतोस का? म्हणे देणार आहे. म्हणे काय पाहिजे सांगा. म्हणे काहीच नाही पाहिजे, मला माझ्या पावलाने 3 पावलं जमीन पाहिजे, माझ्या पावलाने 3 पावलं पाहिजे. असं म्हणल्यावर तू हसायलाच लागला. बळी तुम्हाला का हसता? म्हणे अरे मी एवढा त्रैलोक्याचा राजा आहे आणि तू 3 पावलं जमीन, जसा छोटासा दिसतो तुझी बुद्धी सुद्धा छोटीच आहे. ते म्हणे बघ जास्त बोलू नकोस, मी म्हणतो तेवढं देतोस का? म्हणे घ्या घ्या द्या. हात त्यांनी समोर गेला, पाणी आता सोडणार इतक्यात त्याची गुरु पळत आली बळीची. धावतच आले शुक्राचार्य महाराज. धावत येऊन हे शोभेरोचने साक्षात भगवान विष्णू हा कश्यप आदितीर जातो देवानाम कार्य साधका. देवतांचं कार्य सिद्ध करण्याकरिता हा वामन आहे, विष्णू आहे प्रत्यक्ष तुझ्या दारात आला. देऊ नकोस, तुझं सगळं हडप करून घे. त्यानं ऐकलं नाही महाराज.
म्हणून ऐकावे तैसे गुरुचे वचन, जेणे नारायण अंतरे देवदार उभा राहिला, मागण्यापुरता उभा राहिला, भगत भर दे ज्योती. म्हणून त्यांनी तेरे द्वार खडा भगवान, भगत भर दे मग त्याने मला देव मागतोय देणार आहे. शुक्राचार्यांना दया आली, धारीच्या तोंडात अडकून बसले. सगळ्यांना कथा माहिती, मला लांबच सांगायची नाही, महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे फक्त. त्यातून एक मुद्दा आहे महत्वाचा, तो सांगण्याकरिता हा प्रसंग सांगताय. शुक्राचार्य धारीच्या तोंडात अडकले आणि काळी घेतली आणि डावचायला सुरुवात केली. डोळाच फुटला शुक्राचार्यांचा. म्हणे आला आला म्हणून खोडीला डोळा, बळीने आंधळा शुक्र गेला. शुक्राचार्य बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी महाराज रागावले, डोळाच फुटला होता. रागावून शाप दिला महाराज बळीला. म्हणे मूर्खा, तुला वाचवण्याचा प्रयत्न करतो, माझा डोळा फोडून टाकतो. जा म्हणे, तुझी सगळी संपदा हडप करून घेतली नाही, तू बांधला जाशील आणि तुला पाताळात जावं लागेल, असं त्यांनी सांगून टाकलं. गुरुनच त्याचे शाप देऊन टाकला. लोक म्हणतात तुमच्या देवानं बळीला पाताळात घालावं का? भक्ती बाबांकडे गेला होता एक माणूस आणि यादीच तार्किक लोक असतात महाराज दसकटे, ते त्यांनी धर्माच्या विरोधातच कायम बोलत असतात. त्यांना जर सरळ सरळ उत्तर द्यायचं नसते, त्यांना कशी उत्तर द्यायचे हे आपण आता जाणीव करून घेतली पाहिजे. महत्वाची गोष्ट, भक्ती बाबांच्या समोर त्यानं लागला शहाणपणा सांगायला. तो मला त्यांनी हे तुमच्या देवानं बळीला पाताळात घालावं का? अरे म्हणजे बळी म्हणजे काय जिनस आहे? बळीनं लोकांची घरदारा हडप करून घेतली आणि त्याचा राजा होऊन बसला. लोकांचे घर हडप करून घेणारा माणूस काय चांगला असतो आणि त्याला पाताळात घातलं म्हणून काय झालं? त्याचं घर त्याला दाखवलं, याच्यापेक्षा काय वेळ आहे? आणि तुला काय बळीचा एवढा पुळका आला? म्हणजे भक्ती बाबांचे शब्द आहेत, माझे शब्द नाही. मग ज्याचं त्याच्याच नावाने खपवीत जावं. मग माझ्याकडे महत्वाचा विचार आहे, आपल्या नावाने खपवा, ज्याचं त्याचं त्याच्याच नावाने सांगा. जरा कठीण शब्द आहेत, ऐकणार का तुम्ही? जर पचण्यासारखे नाही पण तरी ऐकून ठेवा. मला त्यांचे शब्द आहेत, माझे नाहीत. मी पुन्हा सांगतो, लक्ष करून काय ते म्हणजे काय रे, तुला एवढा बळीचा पुळका आला म्हणजे बळी काय तुझ्या याचा नवरा होता? वाकडं तिकडं बोलणाऱ्या लोकांना असंच बोललं पाहिजे, तर घोटाळा त्यांनी बंद होऊ शकतो. नाही तर लोक कीर्तनकारांवर केस करायला लागले. महत्वाचा विचार आहे, झाली की नाही केस सर्वांना? तुम्हाला माहित झालं असेल की नाही? महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी हजर जबाबी असलं पाहिजे, असंच असलं पाहिजे. बळी त्रैलोक्याचा राजा झाला होता, त्याला 3 पावलं जमीन मागितली, त्यानं देण्याकरिता तयार झाला. गुरुचं म्हणणं ऐकलं नाही, मला हातात पाणी घेतलं आणि संकल्प सोडला. संकल्प सोडल्याबरोबर त्यांनी चमत्कार झाला. भगवान त्रिविक्रम रूप धारण करून प्रगट झाला. एका पावलामध्ये अधोलोक व्याप्त केले, अतल वितल सुतल तलातल महातल रसातल पाताळ व्याप्त केले. दुसऱ्या पावलामध्ये भूलोक भोरलोक जनलोक तपलोक मोहलोक सत्यलोक ऊर्ध्वलोक व्याप्त करून टाकले. 14 भुवन व्याप्त करून टाकले, काही शिल्लक ठेवून नाही. 2 पावलात सगळं हडप करून घेतलं. म्हणे आता तिसरा पाय कुठे ठेवू सांग? लागला रडायला बळी. म्हणायला बांधून टाकाय. शाप खरे झाले महाराज. पहिला शाप होता तुझं सगळं हडप करून घेतलं जाईल, सगळं हडप झालं. दुसरा शाप होता बांधला जाशील, बांधला गेला. आणि मग म्हणायला लागला देव सांग आता तिसरा पाय कुठे ठेवू? रडतो आहे. त्याची बायको समोर आली महाराज. ती समोर आली आणि त्याला त्यांनी म्हणू लागले, विंध्यावली तिचं काहीतरी नाव होतं, ती आली आणि त्याला त्यांनी म्हणू लागले, रडू नका, आहे ना दुसरा पाय द्यायला जाय. म्हणजे कुठे? माणसाचं शरीर सुद्धा भूमीच आहे, ही पाप आणि पुण्य पिकवण्याची भूमी आहे. याच्यात पाप पुण्य पिकवलं जातं, ही भूमीच आहे. मग तुमचं शरीर बाकी आहे ते द्या ना देवाला. असं ज्यावेळेला बायकोनं सांगितलं फार समाधान वाटलं महाराज त्याला. देवाला म्हणला, देवा मी अभागी आहे. म्हणजे कसं काय? माझं सगळं तुम्ही घेऊन टाकलं, मला कशाकरिता शिल्लक ठेवलं? माझ्या मस्तकावर तिसरा पाय ठेवा असं म्हणलं की भगवंतानं त्याच्या मस्तकावर पाय ठेवला की सुतलात गेला महाराज. तिसरा शाप खरा झाला, तिथं नेऊन टाकला. देव प्रसन्न झाला, सर्वस्व देऊन टाकलं बळी नव्हतं का? म्हणे बळी जीव दिला पाया तळी, जीवच देऊन टाकलं. भगवान प्रसन्न झाला. बळी माग, तुला काय मागायचं? बळी म्हणला, देवा खरंच देणार आहेस का? म्हणे खरंच देईल ना, माग तू काय मागायचं? बळीनं मागितलं, म्हणे देवा तुला एकच मागतो, मला घराच्या बाहेर जाताना तू दिसला पाहिजे आणि घरात बाहेरून येताना तू सगळ्यात आधी दिसला पाहिजे, मग बाकीचे दिसले पाहिजे, असं काहीतरी ते. आता की असं कधी होईल? माणसं घरात कुठून जातात? सवारीतून, धोऱ्यातून, दरवाजातून जातात. बाहेर कुठून? घरात जाताना दरवाजातून, बाहेर जाताना पण दरवाजातून. मग देवाला काय करू? दरवाजात उभं राहावं लागेल. मग देव काय झाला? द्वारपाल बळीद्वारी झाला. बळीच्या दारातला द्वारपाल. बळी प्रतिपदेला पाताळात घातला. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी भाऊबीज असते मला. देव पाताळात गेला, हातात दंड घेऊन उभा राहिला. बळीच्या दारात द्वारपाल झाला. कशामुळे झाला? त्यानं आत्मसमर्पण भक्ती केली म्हणून, त्यानं स्वतःला समर्पित करून टाकलं म्हणून द्वारपाल होऊन बळीच्या दारात उभा राहिला. हे देवदेवतांना कळलं देव बांधला गेला, आता काय करायचं? मग लक्ष्मीबाईंना पुढे केलं आणि लक्ष्मीबाई भाऊबीजेच्या दिवशी आल्या. हे बलिप्रतिपदा भाऊबीजे जोडून येते ना, त्याचं कारण हेच आहे महाराज. बलिदान, बलिदान शब्द प्रसिद्ध झाला ना कशाकरिता? बळीनं स्वतःच दान दिलं म्हणून त्याच्यावरून शब्द प्रचलित झाला बलिदान.
बळीसारखं दान त्यांनी करावं म्हणून त्याच्या दारात भगवान उभा राहायला लक्ष्मीबाई त्यांनी गेल्या आणि बळीच्या दारात बहीण होऊन गेल्या. म्हणजे कोण बाई तुम्ही? म्हणून मी तुझी बहीण. मी भाऊ शोधत होते म्हणे, मग जगात तुझ्यासारखा भाऊ मला कुठं सापडलाच नाही, तू माझा भाऊ होतोस का? म्हणे ठीक आहे, भाऊच म्हणते ना, काय हरकत आहे भाऊ व्हायला? झाली भाऊ. झाला त्यांनी भाऊ, बळी भाऊ झाला. मग त्याला ओवाळायला गेली, असं ताट तयार केलं. मग ते औक्षण करतात की नाही बायका? औक्षण केल्यानंतर ते मुटके असतात अशी कणकीचे केलेले, मग ते गुडघ्यावर ठेवायचे, खांद्यावर ठेवायचे, डोक्यावर ठेवायचे, तोंडाने म्हणायचं इडापिडा जाओ बळीचं राज्य येऊ, असं म्हणतात की नाही? त्याचं कारण काय असतं? ती नाडी ब्रह्म, आता ते सांगायला वेळ नाही, जाऊ द्या. इडा आणि पिंगला दोन नाड्या बंद व्हाव्यात आणि सुषुम्ना नाडीतून त्यांनी कुंडलिनी शक्तीने प्रवास करून सहस्त्रदल कमलापर्यंत जावं आणि बलवान व्हावं, याला बळीचं राज्य म्हणतात. हा त्यातला भाव आहे. मग त्यांनी औक्षण केलं आणि मग त्यानं विचारलं, तू माझी बहीण आहेस, काय पाहिजे तुला सांग, देतो म्हणे. बळी म्हणला. ती म्हणे खरंच देणार आहे? म्हणे खरंच देणार आहे. माग तर खरं तू. म्हणे मी मागेल पण दिलं पाहिजे. म्हणे मी नक्की देणार आहे. म्हणे काय पाहिजे सांग तर तुला. ती म्हणजे काय नको, ती तुझ्या दारात दांडकं घेऊन उभा आहे ना, तेवढं देऊन टाक मला. बळी म्हणलं तुझं काय मन बिन त्याच्यावर गेलं की काय? ते म्हणजे तसं नाही, ते आमचे मालक आहेत ना, महत्वाचं. मग बळीला कळालं की ही लक्ष्मी आणि माझी बहीण होऊन आलेली आहे. लक्षात घ्या, एक गोष्ट महत्वाची सांगतो. ज्यानं सर्वस्व भगवंताच्या चरणी समर्पित करून टाकलं, देव त्याच्या दारात त्यांनी द्वारपाल उभा राहतो. आणि फक्त देव द्वारपाल होतो असं नाही, लक्ष्मी मागण्याकरता येते. सगळं जग लक्ष्मीला मागतं, लक्ष्मी त्याच्या समोर मागते. हे वैभव त्यांनी प्राप्त होत असतं. म्हणा जो देवाला सगळं देऊन टाकतो त्याला महत्वाची गोष्ट आहे. मग देऊन टाकलं म्हणा, देव म्हणे घेऊन जा. आणि देव ज्या वेळेला जाऊ लागला त्यावेळेला बळी रडू लागला महाराज. त्यावेळेला 11:10 झाले थांबायचं होतं ना, बळी रडत होता महाराज. त्याचं रडणं पाहिलं भगवंतानं. बळीला विचारलं, बळी का रडतोस? का रडतो सांग ना. बळी म्हणलं, देवा माझ्या दारात उभे राहिला होता, माझी भक्तीला पाहून प्रसन्न झाला होता, माझ्या समोर त्यांनी आला होता, तर तुम्ही आता माझ्या घरून त्यांनी जाण्याकरिता निघालात, फार वाईट वाटतंय देवा. असं ज्या वेळेला त्यांनी बोलू लागले त्यावेळेला भगवान गहिवरला. कोण गहिवरला? देव गहिवरला. आणि गहिवरून बळीला म्हणलं, बळी ऐक ना, तुझ्या दारातून जरी जाताना दिसत असलो तरी सुद्धा तुला वचन देतो, तुझ्या हृदयातून कधीच जाणार नाही, मी कायमस्वरूपी तुझ्या हृदयात राहीन. बळीनं भगवंताच्या समोर सर्वस्व समर्पित केलं म्हणून देव त्याचा ऋणी झाला. आणि असा ऋणी झाला की अखंड त्याच्याजवळ राहिला. तो हे क्षण वेगळा, क्षणभर सुद्धा बळीला सोडून देव त्यांनी राहत नाही. ही त्यांनी भगवंताची दिव्य असणारी भक्ती आहे महाराज. आणि हा त्यातला अनुभव आहे, तो तुकोबराय वर्णन करून सांगतात. माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे, वेळ संपून गेलेली आहे, आता आपण थांबणार आहोत. म्हणून त्यांनी म्हणत अशी भक्ती कोणी कोणी केली असेल, मोठ्या प्रेमाने त्यांचं चिंतन करून थांबूया. हे ज्ञानेश्वर महाराज